नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. मित्रांनो, आज आपण द सायन्स ऑफ गेटिंग रिच या पुस्तकाचा पार्ट 2 बघणार आहोत. जर पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 8 धडे बघितले. आता त्यापुढे आपण बघूयात. 9वा धडा आहे इच्छाशक्तीचा उपयोग. तुम्ही आपल्या इच्छाशक्तीचा वापर एखादा रुसलेला देव प्रसन्न करण्यासाठी करून घेऊ शकत नाही. हट्ट किंवा बंडखोरी केल्याप्रमाणे आपली राक्षसी गोष्ट मान्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करू शकत नाही. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीचा वापर तुमच्यावरच करायचा आहे. शास्त्रीय पद्धतीने श्रीमंत होण्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीचा उपयोग दुसऱ्या कोण्या व्यक्तीवर करायचा नाही. असे करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. दुसऱ्याकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेणे चुकीचे आहे. जे तुम्हाला करायचे आहे ते दुसऱ्यावर थोपविणे चुकीचे आहे. आपल्या शारीरिक सामर्थ्याच्या साहाय्याने एखाद्याला त्रास देणे जसे चुकीचे आहे, तसेच आपल्या मानसिक शक्तीच्या साहाय्याने दुसऱ्याला त्रास देणेही चुकीचे आहे. शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर एखाद्याला आपल्या मनासारखे काम करायला भाग पाडणे हे त्याला गुलाम करण्यासारखेच असते. त्याचप्रमाणे मानसिक पातळीवर कोणाला त्रास देणेही तसेच असते. यात फक्त पद्धत निराळी असते इतकेच. शारीरिक शक्तीचा वापर करून दुसऱ्याची वस्तू हिसकावून घेणे फसवणूक असते. त्याचप्रमाणे मानसिक जबरदस्ती करणेही फसवणूक असते. दोन्हींचा मार्ग वेगवेगळा असला तरीही उद्देश एकच आहे, त्रास देणे, परेशान करणे. पुढचा मुद्दा आहे इच्छाशक्तीचा अयोग्य वापर. आपल्या इच्छाशक्तीचा दुसऱ्यावर उपयोग करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. कारण त्याच्यासाठी योग्य काय आहे, चांगले काय आहे हे त्यालाच माहिती असू शकते, तुम्हाला नाही. श्रीमंत होण्याची सूत्र अंमलात आणताना तुम्हाला दुसऱ्या कोणावरही जुलूम जबरदस्ती करण्याचा काही एक अधिकार नाही. असे करण्याची खरे तर तुम्हाला काहीच गरज नाही. वास्तविक पाहता तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी आपली इच्छा लादण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे उलट तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकटता. तुम्ही कोणावरही आपली मनमानी करू शकत नाही की त्याने तुमच्याजवळ यावेच. हे तर परमेश्वरावर आपली इच्छा लादण्यासारखेच झाले. ही अतिशय मूर्खपणाची आणि निरुपयोगी गोष्ट आहे. अशा गोष्टींना काही अर्थ राहत नाही. परमेश्वराने फक्त तुम्हालाच चांगल्या गोष्टी द्याव्यात यासाठी तुम्ही परमेश्वराला मजबूर करू शकत नाही. याहून तर मग हे चांगले होईल की सूर्याने केव्हा उगवावे यावरही तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीचा वापर कराल. तुम्ही आपल्या इच्छाशक्तीचा वापर एखाद्या रुसलेला देव प्रसन्न करण्यासाठी करून घेऊ शकत नाही. हट्ट किंवा बंडखोरी केल्याप्रमाणे आपली राक्षसी गोष्ट मान्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करू शकत नाही. खरं तर हे तत्त्व तुमच्याशी मैत्रीच्या नात्याने वागत असते. तसेच तुम्ही जितके काही मागत असता त्याहून अधिक तो तुम्हाला द्यायला तयार असतो. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीचा वापर तुमच्यावरच करायचा आहे. तुम्हाला काय विचार करायचा आहे, काय काम करायचे आहे हे तुम्हाला माहीत होते. तेव्हा तुम्ही आपल्या इच्छाशक्तीचा वापर करूनच हे काम चांगल्या प्रकारे करू शकता. आपल्या आवडत्या गोष्टी मिळवण्यासाठी तसेच आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करणे उपयुक्त असते. आपले विचार नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच एका विशिष्ट पद्धतीने काम करण्यासाठी आपल्या इच्छाशक्तीचा वापर करता येऊ शकतो. तुम्हाला तुमची इच्छाशक्ती, तुमचे विचार आपल्या मनावर वापरून त्याचे परिणाम तपासून पाहण्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करायला नको. पुढचा मुद्दा आहे मनावर नियंत्रण ठेवा. आपल्या मनाला इकडे तिकडे भटकू देण्याऐवजी त्याला घरीच ठेवावे. इतर कोणत्याही ठिकाणाच्या तुलनेत ते इथेच जास्त चांगले काम करू शकते. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तिची प्रतिमा तयार करण्याच्या कामावर तुमच्या मनाला लावा. त्या वस्तूचा वापर अशा प्रकारे करा की ती वस्तू तुम्हाला नक्कीच मिळायला हवी. आपल्या इच्छाशक्तीचा वापर आपल्या बुद्धीला योग्य मार्गावर आणण्यासाठी करा. तुमचा विश्वास आणि तुमचे ध्येय जितके ठाम आणि पक्के असेल
तितक्या लवकर तुम्ही श्रीमंत होऊ शकता, कारण त्या तत्वाची इच्छा तुमच्या इच्छेशी जुळली आहे. आता कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार तुमच्यावरील हा प्रभाव निरुपयोगी करू शकत नाही. तुमच्या इच्छांची प्रतिमा जिच्यात तुम्ही तुमचा विश्वास आणि उद्देश टाकला आहे ती त्या निराकार तत्वाने आपल्या डोळ्यात घातली आहे. हा विचार त्याने आपल्या माध्यमातून या ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात पसरविला आहे. ही भावना जसजशी सर्वत्र फैलावली जाते तसतशी सर्व वस्तूंची प्रत्यक्षात येण्याची निश्चितता निर्माण होत असते. या तलावावरील सर्व सजीव प्राणी तुम्हाला हवी असलेली पण अजून तयार न झालेली वस्तू तयार करण्याच्या कामी लागतात. सर्व शक्ती याच दिशेने काम करायला लागतात. त्या सर्व वस्तू तुमच्या दिशेने यायला लागतात. लोकांची मनबुद्धीही याच दिशेने विचार करायला लागते. त्यामुळे ती वस्तू निर्माण होऊ शकते आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. हे सर्व लोक अजाणतेपणे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करायला लागतात असे तुम्ही समजायला काहीच हरकत नाही. त्या निराकार तत्वावर नकारात्मक प्रभाव टाकून तुम्ही ही सर्व प्रक्रिया थांबवित असता. संशय आणि भीतीला आपल्या मनात जागा करून दिल्यामुळे त्या सर्व वस्तू तुमच्यापासून दूर पळायला लागतात. ज्या वस्तू विश्वास आणि ध्येयपूर्ण जीवन जगताना तुमच्याजवळ असतात, ही गोष्ट न समजण्याचाच हा परिणाम आहे की बहुतेक लोक श्रीमंत होण्यासाठी जास्तीत जास्त डोक्याचाच वापर करतात आणि नंतर ते सारे अपयशी होतात. तासा तासाला क्षणोक्षणी तुम्ही शंका आणि भीतीच्या सावटाखाली येत असता. काळजी, चिंता आणि अविश्वास यातून गेल्यामुळे तुमच्या मनात अविश्वास जन्म घेतो. त्याच वेळी तुमच्या मनात एक लाट निर्माण होते जी तुम्हाला त्या विचारतत्वापासून दूर करायला लागते. त्या परमतत्वाची सर्व वचने फक्त त्यांच्यासाठीच असतात जे विश्वासावर जगत असतात, कारण तुमच्यासाठी तुमच्या मनात चांगले विचार जखडून ठेवण्यासाठी विश्वास हेच तत्व उपयोगी पडते. ज्या वस्तू तुम्हाला हव्या असतात त्या वस्तू पाहिल्यामुळे किंवा सतत त्यांचा विचार केल्यामुळेच तुमचे विचार तयार होत असतात. त्यामुळे बळजबरीने का होईना आपले लक्ष त्याच वस्तूंवर ठेवणे खूप आवश्यक असते. इथेच इच्छाशक्ती उपयोगी पडत असते, कारण तुमच्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने तुम्ही हा निर्णय करू शकता की तुम्हाला आपले लक्ष कोणकोणत्या वस्तूंवर केंद्रित करायचे आहे. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला गरिबीविषयीची पुस्तके वाचायची नाहीत. पुढचा मुद्दा आहे उलट विचार टाळा. कोणत्याही वस्तूंबाबत उलट विचार केल्याने ती वस्तू अस्तित्वात येत नाही. रोगांबाबत माहिती करून घेतल्यामुळे कधी निरोगी राहता येत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणा वाढीस लावण्यासाठी अप्रामाणिकपणा आणि पापाची पुस्तके वाचावी लागत नाहीत की पापाचा विचार करावा लागत नाही. कोणीही माणूस गरिबीचे ज्ञान मिळवून किंवा गरिबीबाबत विचार करून श्रीमंत होऊ शकत नाही. औषधाऐवजी रोगाचे विज्ञान वापरले तर त्यामुळे आजार वाढत जातो. पापाचे ज्ञान मिळवण्यासाठी धर्माचा वापर केला तर पापच वाढेल. त्याचप्रमाणे गरिबीचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्राचा वापर केल्यामुळे या जगात गरिबी आणि कमतरता जास्त आहे. गरिबीविषयी जास्त बोलू नका. त्यावर संशोधन करू नका. तिच्याविषयी जास्त विचार करू नका. तिच्या कारणाविषयी जास्त विचार करू नका. तुम्हाला तिच्यावरील उपचारावर विचार करायचा आहे. दानासारखी प्रसिद्धी मिळवून देणारे काम करण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. दान दिल्यामुळे फक्त गरिबी आणि कमतरतेचे प्रदर्शन होते, दुसरे काहीच नाही. तुम्ही कठोर हृदयाचे असायला हवे असे मला म्हणायचे नाही, पण दयाळू अजिबात असता कामा नये. तसेच एखाद्या गरजवंताचा आवाज तुम्ही अजिबात ऐकायला नको असे मला म्हणायचे नाही. मात्र गरिबी दूर करण्यासाठी परंपरागत स्वरूपात वापरण्यात आलेल्या पद्धतीचा तुम्ही वापर करायला नको. गरिबी आणि तिच्याशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट मागे सोडा. चांगले करा आणि पुढे चाला. श्रीमंत व्हा. हाच एखाद्या गरिबाची मदत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. पुढचा मुद्दा आहे गरिबी दूर करण्यासाठी. तुम्ही तुमचे मन फक्त गरिबीच्या चित्रांनी आणि प्रतिमांनी व्यापून टाकले तर श्रीमंत होण्याचा विचारही तुमच्या मनात येऊ शकत नाही. जे गरिबीबद्दल आणि लहान लहान घरातून राहणाऱ्या लोकांबद्दल लिहितात ती वृत्तपत्रे आणि मासिके वाचू नका. बालमजुरीच्या भयानक गोष्टींबद्दल वाचू नका. तुमच्या मनात उणीवा आणि दुःखाचे विचार निर्माण करून त्या चित्राने तुमचे मन व्यापून जाईल असे काहीही वाचू नका. या सर्व गोष्टींची माहिती मिळवून तुम्ही एखाद्या गरिबाला थोडीही मदत करू शकत नाही. या उलट
धन दौलत, संपन्नता, समृद्धी, खुशाली, आशा, अपेक्षा यांच्या प्रतिमा गरिबांच्या मनात नवीन आशा आणि शक्यता निर्माण करतात. गरिबीच्या विचारांपासून तुम्ही तुमच्या मनाला दूर केले तर त्यामुळे तुम्ही एखाद्या गरिबाचे नुकसान करीत नसता. जे फक्त गरिबीचा विचार करीत असतात अशा लोकांची संख्या वाढवून तुम्ही गरिबी दूर करू शकत नाही. तुम्ही गरिबाच्या मनात श्रीमंत होण्याची आशा आणि विश्वास निर्माण करू शकता. त्याद्वारे गरिबी कमी करू शकता. गरिबाला तुमच्याकडून दान किंवा देणगी नको असते. त्यांना तुमच्यापासून प्रेरणा आणि जिद्द हवी असते. दानामुळे त्यांना काय मिळते? फक्त भाकरीचा एक तुकडा, ज्यामुळे गरिबीतच त्यांना जिवंत राहण्याचे सामर्थ्य मिळते किंवा 2 तास सर्व काही विसरून मनोरंजन करण्याची संधी मिळते. या उलट प्रेरणा मात्र त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करते. तुम्हाला जर एखाद्या गरिबाला मदत करायची असेल तर तोही श्रीमंत होऊ शकतो हे तुम्हाला त्याला दाखवून द्यावे लागेल. तुम्ही श्रीमंत होऊन त्याला तसा पुरावा देऊ शकता. हे पुस्तक वाचून त्याचा प्रत्यक्षात वापर करणाऱ्यांची संख्या वाढविणे या उपायाने नेहमीसाठी या जगातून गरिबी नाहीशी होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे श्रीमंतीची प्रेरणा. लोकांना संघर्ष करायचा नाही तर कर्म करण्याची प्रेरणा द्यायला हवी. फक्त कर्म करून श्रीमंत व्हायला शिकविण्यात काहीच वाईट नसते. जो माणूस संघर्ष करून श्रीमंत होत असतो तो श्रीमंत झाला की तिथपर्यंत जाण्यासाठी वापरलेली शिडी तो फेकून देत असतो. इतरांना तिथपर्यंत पोहोचण्याची संधीच तो देत नाही. ही संधी तो संपवितो. या उलट जो माणूस कर्म करून श्रीमंत होत असतो तो आपल्या कर्मातून इतरांसाठी श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा करीत असतो. इतरांसाठी प्रेरणा ठरत असतो. गरिबांवर दया करणे, त्यांच्याकडे पाहणे, वाचणे, बोलणे, विचार करणे हे सर्व तुम्ही बंद केले म्हणून लगेच कुणी तुम्हाला दगडाच्या काळजाचा म्हणणार नाही किंवा त्यामुळे तुमच्याबद्दल कुणी चुकीचा समजही करून घेणार नाही. आपल्या इच्छाशक्तीचा वापर करून तुमच्या डोक्याला तुम्ही गरिबीचा विचार करण्यापासून दूर ठेवा. या उलट तुमच्या मनाला विश्वासाने हे पटवून द्या की तुम्हाला जे हवंय ते आत्ता होईल. 10वा धडा आहे इच्छाशक्तीचा पुढचा उपयोग. गरिबी आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टींना मागे सोडून द्या. कधीही त्यांच्याकडे वळून सुद्धा पाहू नका. तुम्ही श्रीमंत होण्याच्या कलेचा खरा होण्याचा अंदाज बघितला आहे. तुमची सर्व आशा आणि सर्व सुखे फक्त ही कला खरी होण्यावरच टिकून आहे. अशा वेळी दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीचा विचार करून तुम्ही तुम्हालाच द्विधास्थितीत का टाकता? श्रीमंतीचे उलटे चित्र असलेल्या गरिबीकडेच तुम्ही वारंवार लक्ष देत असाल तर तुम्ही श्रीमंतीचे खरे आणि योग्य रूप पाहू शकत नाही. मग ते बाहेरील असो की मनाची कल्पना असो. आधीच्या आपल्या आर्थिक अडचणींबद्दलही फार बोलू नका. तशी अडचण कधी आली असेल तर त्याचा विषय काढू नका. त्याचा विचारही करू नका. आपल्या आईवडिलांची गरिबी होती किंवा आधीच्या आपल्या जीवनात किती अडचणी आल्या त्याचा विचार करू नका. या सर्व बाबींचा विचार केल्याने किंवा त्याबाबत बोलल्याने तुम्ही आपल्या मनात दडलेल्या गरिबीला पुन्हा वरच्या पातळीवर आणीत असता. असे केल्यामुळे तुमच्या श्रीमंत होण्याच्या मार्गात अडचणी येतात. गरिबी आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टींना मागे सोडून द्या. कधीही त्यांच्याकडे वळून सुद्धा पाहू नका. तुम्ही श्रीमंत होण्याच्या कलेचा खरा होण्याचा अंदाज बघितला आहे. तुमच्या सर्व आशा आणि सर्व सुखे फक्त ही कला खरी होण्यावरच टिकून आहे. अशा वेळी दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीचा विचार करून तुम्ही तुम्हालाच द्विधास्थितीत का टाकता? पुढचा मुद्दा आहे निराशावादी साहित्य वाचू नका. हे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे असे सांगणारे कोणतेच धार्मिक पुस्तक वाचू नका. अफवा पसरविणाऱ्या आणि निराशावादी असलेल्या कोणत्याही तत्त्वचिंतकाचे साहित्य तुम्ही वाचता कामा नये. हे सारे जग भूताच्या तोंडात जाणार आहे असे सांगणाऱ्यांचे साहित्य वाचू नका. हे जग कोणत्याही भूताकडे किंवा राक्षसाकडे जात नसून परमेश्वराकडे जात आहे. जे काही होत आहे ते फक्त चांगलेच आहे. हो, हे खरे आहे की काही गोष्टी असतात की त्या जशा दिसतात तशाच्या तशा स्वीकारण्या योग्य नाहीत. मग त्यांच्या बाबतीत ज्ञान मिळवल्याने काय फायदा होणार आहे? मग त्या आपल्यासमोरून जात असल्या तरीही काय उपयोग? ज्या गोष्टी विकासाच्या गतीने विनाशाकडे जात आहेत त्यांची माहिती करून घेण्यासाठी आपला वेळ दवडण्यात काय फायदा? आपल्या ध्येयपूर्तीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुम्ही लवकर साध्य करू शकता. त्यांच्या विकासाचा वेग वाढवून तुम्ही असे करू शकता.
एखादा खंड, देश किंवा ठिकाणाची परिस्थिती कितीही वाईट दिसत असली तरी तुम्ही त्याचा विचार करून आपला अमूल्य वेळ आणि पुढे जाण्याची संधी वाया का घालविता? तुम्हालाच या जगात श्रीमंतांचा पुढारी व्हायला हवे. या जगात जी समृद्धी येणार आहे त्याचा विचार करा. या जगातून जाणाऱ्या गरिबीचा विचार करू नका. आपण स्वतः श्रीमंत होणे हा या जगाला श्रीमंत करण्याचा एक मार्ग आहे. ही गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा. तेही एखाद्या कर्माच्या पद्धतीने, संघर्षाच्या पद्धतीने नाही. आपले लक्ष पूर्णपणे समृद्धीवर केंद्रित करा, गरिबीवर नाही. जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या गरीब माणसाचा विचार करीत असता किंवा त्याच्या संदर्भात बोलत असता तेव्हा अशा प्रकारे बोला की जणू तो श्रीमंत होणार आहे आणि तुम्ही त्याचे अभिनंदन करणार आहात, त्याच्यावर दया करणार नाही. तुम्ही असे केले तर तो आणि जगातील इतर लोकही या सर्वांपासून प्रेरित होऊन श्रीमंत होण्याचा मार्ग शोधतील. तुम्ही आपला सर्व वेळ, डोके आणि विचार समृद्धी आणण्यासाठी वापरायला हवेत. असे जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा तुम्ही स्वार्थीपणाने विचार करावा असा माझा मुळीच उद्देश नसतो. श्रीमंत होण्याचे ध्येय बाळगणे हे सर्वोत्तम ध्येय आहे, कारण बाकी सर्व गोष्टी त्याच्याशी आपोआप जोडल्या जातात. या गोष्टींकडे तुम्ही संघर्षाच्या दृष्टीने पाहिले तर श्रीमंत होण्याचा संघर्ष हा दुसऱ्यावर सत्ता गाजविण्यासाठी केल्या जाणाऱ्या संघर्षांसारखा अवघड आहे. पण आपण हे कर्मशीलतेच्या दृष्टीने पाहिले तर मग वेगळी गोष्ट आहे. महान होणे आणि आत्म्याची ओळख करून घेणे तसेच लोकांची सेवा करणे यासारखे उच्च आदर्श बाळगणे हे सर्व तुम्ही श्रीमंत झाल्यावरच करू शकता. या सर्वांसाठी काही वस्तूंची गरज भासत असते आणि त्या वस्तू फक्त पैशानेच मिळत असतात. समजा तुम्ही आजारी पडला तर पुन्हा निरोगी होण्यासाठी आणि आजारापासून वाचण्यासाठी औषधी लागतात आणि औषधांसाठी पैसे लागतात. फक्त तेच लोक निरोगी राहू शकतात ज्यांच्याजवळ काळजीमुक्त राहण्याची साधने आहेत, तसेच ते निरोगी राहण्याच्या काही पद्धती स्वीकारतात. पुढचा मुद्दा आहे संघर्षाचा आधार टाळा. मानसिक आणि आत्मिक महानता त्याच लोकांना मिळत असते जे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्षाचा आधार घेत नाही. कर्मशील राहून फक्त पैसे मिळवित राहतात ते संघर्षाच्या अपमानकारक प्रभावापासून वाचू शकत नाही. जर तुमचे मन घरगुती समृद्धीवर टिकले असेल तर तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक वस्तू उच्च दर्जाची असण्यावर भर द्यायला हवा. उच्च विचार असण्यावर आणि वाईट विचारांचा प्रभाव पडणार नाही याकडे लक्ष ठेवायला हवे. हे सर्व तेव्हाच होऊ शकते जेव्हा कर्मशील मार्गाने धनसंपत्ती मिळवलेली असते. संघर्षाने किंवा द्वेष, मत्सराने ती मिळवलेली नसते. मी पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगू इच्छितो की श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणे इतके थोर ध्येय दुसरे कोणतेही असू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आपले लक्ष फक्त श्रीमंतीच्याच विचारांवर केंद्रित करायला हवे, कारण या ध्येयापासून दूर जाण्याने त्याचे विचारही अंधुक होतात. तुम्हाला सर्व गोष्टींच्या आत दडलेले सत्य पाहण्याची कला अवगत असायला हवी. तुम्ही वाईट परिस्थितीतही हे पाहायला हवे की सर्व गोष्टी योग्य दिशेने जात आहेत की नाहीत. कधी ना कधी त्या योग्य ठिकाणी नक्कीच जातील. याचा अर्थ इतकाच की तुम्ही वाईटातही चांगले शोधायला हवे. पुढचा मुद्दा आहे गरिबी कशामुळे. हे खरे आहे की या जगात गरिबीहून अधिक दुसरे वाईट काहीच नाही. तसेच महान गोष्ट कोणती असेल तर ती आहे श्रीमंती. काही लोक यामुळे गरीब राहतात कारण त्यांना हा विचारच माहीत नसतो. त्यांच्यासाठी या जगात अमाप धन दौलत आहे हे सत्यच त्यांना माहीत नसते. हे सर्व आपल्या उदाहरणांवरून त्यांना समजून देण्यासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. या उलट काही लोक यामुळे गरीब राहतात की त्यांना श्रीमंत होण्याची पद्धत माहीत असली तरीही त्या दृष्टीने ते काम करत नाहीत. ते आळस करतात. अशा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना ती समृद्धी समजून सांगावी लागते जी श्रीमंत झाल्यामुळे मिळत असते. काही लोक यामुळे गरीब राहतात की त्यांना श्रीमंत होण्याचे काही मंत्र, रहस्य माहीत असतात, परंतु विचारांच्या दलदलीत ते असे अडकतात की त्यांना श्रीमंतीपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नाही. ते कितीतरी पद्धती एकत्र करतात आणि सर्व बाजूंनी अपयशी होतात. अशा लोकांना योग्य मार्गावर आणण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपण श्रीमंत होऊन दाखविणे. तीळभर काहीतरी करून दाखविण्याचा परिणाम लाखो पुस्तके वाचण्याच्या परिणामापेक्षाही अधिक असतो. या जगाच्या भल्यासाठी तुम्ही सर्वात जास्त चांगले काम कोणते करू शकत असाल तर ते आपण आपल्याला जास्तीत जास्त श्रीमंत करून दाखविणे.
परमेश्वर आणि माणूस याची श्रीमंत होऊन जितकी चांगली सेवा करू शकता तितकी इतर कोणत्याही प्रकारे करू शकत नाही. अर्थात जेव्हा तुम्ही कर्मप्रधान पद्धतीने धनसंपत्ती मिळवून श्रीमंत व्हाल तेव्हाच तुम्ही असे करू शकता. पुढचा मुद्दा आहे, या विषयावर दुसरे काही वाचू नका. आम्ही दुसरी गोष्ट ही सांगत आहोत की हे पुस्तक श्रीमंत होण्याचे मंत्र सांगणारे आहे. हे जर खरे असेल तर तुम्ही या विषयावरील दुसरे कोणतेही पुस्तक वाचायला नको. आमचे हे म्हणणे तुम्हाला थोडेसे आत्मप्रौढीपणाचे आणि संकुचित वाटणारे असले तरीही अंकगणितात गणिते करण्याची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पद्धती नाहीत. दोन बिंदू दरम्यान असलेले लहानसे अंतर एक होऊ शकते. विचार करण्याची शास्त्रीय पद्धत एकच असून ती ही आहे की ध्येयाच्या दिशेने स्पष्ट आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाणे. यातून लहान आणि स्पष्ट अशी पद्धत आतापर्यंत कोणीही सांगितलेली नाही. श्रीमंत होण्याची अशी सोपी आणि सुटसुटीत पद्धत या पुस्तकात सांगितलेली आहे. अनावश्यक आणि निरुपयोगी असलेल्या सर्व बाबींची आम्ही इथे काटछाट केली आहे. जेव्हा केव्हा तुम्ही या विषयावर चर्चा कराल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी एकत्र करून बाजूला ठेवा आणि आपल्या डोक्यातून बाहेर काढून टाका. हे पुस्तक दररोज वाचा आणि सदैव आपल्यासोबत ठेवा. यातील प्रत्येक गोष्ट आपल्या कायम स्मरणात ठेवा. दुसऱ्या पद्धती आणि नियम यांचा अजिबात विचार करू नका. तुम्ही जर दुसऱ्या पद्धती आणि नियमांचा विचार केला तर तुमच्या मनात संशय आणि भीती निर्माण होते. तुमचे अस्थिर आणि दोलायमान विचार तुम्हाला कधीच यशस्वी होऊ देत नाही. तुम्ही या सर्व पद्धतींचा अवलंब केला आणि तुम्ही श्रीमंत झाला की मग तुम्हाला वाटेल ते वाचा आणि वाटेल त्या पद्धतीचा अवलंब करा. या विषयावर फक्त आशादायक विचारच वाचा जे तुमच्या विचारांना पोषक आहेत. पुढचा मुद्दा आहे, रहस्यवादाच्या मागे लागू नका. ब्रह्मवाद आणि आत्मज्ञानाच्या दलदलीत फसू नका. असे होऊ शकते की व्यक्ती अजूनही जिवंत आहेत आणि तुमच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना एकटेच राहू द्या. तुम्ही फक्त आपल्या कामापुरते बघा. ते मृत आत्मे जिथे कुठे असतील तिथे त्यांना त्यांच्या अडचणी आणि कामे असतील. आपल्याला त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नाही. आपण त्यांची काही मदत करू शकत नाही. तसेच ते आपल्याला काही मदत करू शकतील का याबाबतही संशय आहे. समजा ते आपल्याला मदत करू शकत असतील तरीही अशा प्रकारे त्यांच्या वेळेत हस्तक्षेप करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. मृतात्मे जिथे असतील तिथे त्यांना एकटेच राहू द्या. आपल्या अडचणी स्वतः सोडवा आणि श्रीमंत व्हा. समजा तुम्ही रहस्यवादाच्या मागे लागलात तर तुम्ही मानसिक गुंत्यात अडकाल आणि तुमच्या सर्व आशांवर पाणी फिरेल. एक विचारतत्व आहे ज्यापासून सर्व वस्तूंची निर्मिती झाली आहे, जे आपल्या मूलभूत अवस्थेतच या जगाच्या आत बाहेर सर्व ठिकाणी पसरलेले असून त्याने हे सर्व विश्व व्यापले आहे. कोणीही माणूस फक्त आपल्या विचारातूनच कोणतीही वस्तू निर्माण करू शकतो. त्या परमतत्वाशी आपले विचार एकत्र करून तो त्या वस्तूंचे निर्माण करू शकतो. ज्या वस्तूंचा मूलतः जन्म आपल्या विचारात झाला आहे. हे सर्व करण्यासाठी माणसाला संघर्षाची भूमिका बाजूला ठेवून कर्मशील व्हावे लागेल आणि आपल्या मनात त्या वस्तूची स्पष्ट प्रतिमा निर्माण करावी लागेल. ही प्रतिमा आपले ध्येय ठरवून आपण ती मिळवणारच असा ठाम विश्वास करायला हवा. आपल्या उद्देशापासून कधीही डगमगू नका. आपले विचार अंधुक होऊ देऊ नका आणि विश्वास विझू देऊ नका. या सर्वांच्या बरोबरीने आता आपल्याला हे पाहायचे आहे की माणसाला आपले कामही एका विशिष्ट पद्धतीनेच करायचे आहे. 11वा धडा आहे विशिष्ट पद्धतीने काम करणे. सोन्याचे डोंगर तुमच्या दिशेने येत आहेत असा विचार तर तुम्ही करू शकता, पण त्या सोन्याला खाणीतून बाहेर काढण्याचे, शुद्ध करण्याचे, ढाळण्याचे आणि तिथून तुमच्या खिशात आणण्यासाठी फक्त विचार उपयुक्त नाहीत, तर तुम्हाला त्यासाठी विशिष्ट पद्धतीने काम करावे लागेल. विशिष्ट पद्धतीने काम केले नाही तर सोन्याचे डोंगर दिसूनही तुम्ही मात्र भिकारीच राहाल. विचार हेच क्रियात्मक शक्तीचे शस्त्र आहे, ज्याच्या सहाय्याने विचारांना क्रियेत रूपांतरित करता येते. एका विशिष्ट पद्धतीने विचार करणे तुम्हाला श्रीमंत करू शकते. अर्थात त्यासाठी फक्त विचारांवर अवलंबून राहून जमत नाही, तर स्वतः कामही करावे लागते. विचार हा असा पर्वत आहे ज्याला टक्कर दिल्यामुळे योग्य पद्धतीने विचार करणारे अनेक वैज्ञानिक आणि विचारवंत चूर झाले आहेत, कारण त्यांनी फक्त विचारच केला, काम काहीच केले नाही. आपण अजून विकासाच्या त्या पातळीवर पोहोचलो नाही. आपण फक्त त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे की
माणसाने निराकार तत्वाकडून फक्त विचार घ्यावा आणि त्याच्या आधारे निसर्गाच्या हस्तक्षेपाशिवाय आणि माणसाच्या कर्माशिवाय वस्तूंचे निर्माण करावे. आता तरी माणसाला फक्त विचारच करायचा नाही, तर आपण केलेल्या विचारानुसार कामही करायचे आहे. त्या परमतत्वाची असामान्य शक्ती लोकांकडून अशा प्रकारे काम करून घेत असते की दुसरा कोणी ना कोणी माणूस तुमच्यासाठी सोन्याची खाण खोदणार. ती परमशक्ती दुसऱ्या कोणाला तरी अशा प्रकारचा विचार देईल की तो त्या खाणीतून सोने काढून तुमच्यापर्यंत घेऊन येईल. शिवाय तुम्ही आपला व्यवसाय अशा प्रकारे नियंत्रित कराल की ते सोने तुम्हाला मिळेल. तुमचे विचार अशा प्रकारे सर्व कामे करून घेते की सर्व काही तुमच्या इच्छानुसार घडून येते. त्यासाठी तुमची स्वतःची कामे कशा प्रकारची असायला हवीत, ज्यामुळे तुमच्या विचारातील तुम्हाला हव्या असलेल्या नव्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या वस्तू तुम्ही मिळवू शकाल. ती वस्तू तुम्हाला दानात मिळत नाही की तुम्ही ती वस्तू चोरी करून मिळवलेली नाही. तुम्ही मिळवलेल्या वस्तूंच्या नगदी मूल्यापेक्षा अधिक उपयुक्त मूल्य द्यावे लागते. पुढचा मुद्दा आहे विचारांचा शास्त्रीय वापर. तुम्हाला जे हवंय त्याची स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा हवी. हा तुमच्या विचारातील सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक प्रयोग आहे. तसेच त्या विचारात आपले ध्येय असलेली ती वस्तू घट्ट पकडून ठेवण्याची शक्ती असायला हवी. तुम्हाला ठाम विश्वासही असायला हवा की तुम्ही ती वस्तू मिळवू शकाल. आपल्या विचारांना गुप्त आणि रहस्यमय पद्धतीने नियोजित करू नका. एखादी अद्भुत शक्ती तुमच्यासाठी हे काम करील असा विचारही मनात आणू नका. ही तर चुकीची पद्धत असेल, जी तुमचे मानसिक स्वास्थ्य आणि विचार करण्याची शक्ती कमकुवत करेल. पैसे कमावण्यासाठी विचारशक्ती कशी सहाय्यभूत ठरते याबाबत पुढच्या काही प्रकरणात माहिती दिली आहे. तुमचा विश्वास आणि ध्येय तुमच्या विचारांच्या माध्यमातून त्या निराकार तत्वावर थेट परिणाम करीत असतात. त्यामुळे जीवन पूर्णपणे जगण्याची तुमची इच्छा त्या निराकार तत्वाशी एकरूप होते. त्यामुळे तुमचा विचार माहीत झाल्यामुळे ते परमतत्व सर्व क्रियाशील शक्तींना कामाला लावते आणि या शक्ती मग आपल्या नियमित कामाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत सर्व काही आणून पोहोचवितात. कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणे किंवा त्याला दिशानिर्देश देणे हे तुमचे काम नसते. तुम्ही त्याच्याशी आपला विचार जोडून टाकला आहे. तुम्ही फक्त आपल्या ध्येयावर आणि विश्वासावर ठाम राहा. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला या ठोस पद्धतीने काम करायचे आहे की तुम्हाला जेव्हा त्याचा वाटा मिळेल तेव्हा तुम्ही त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकाल. तुम्हाला जी वस्तू हवी आहे, जी तुम्ही तुमच्या विचारात पक्की बसवलेली आहे, ती तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही तिला योग्य ठिकाणी ठेवू शकाल. तुम्हाला एक चांगली गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जी गोष्ट आता तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती ज्याच्या हातात आहे तो तुम्हाला तिची किंमत मागतो. तुम्ही दुसऱ्या माणसाला योग्य किंमत देऊनच आपल्या मालकीची वस्तू ताब्यात घेऊ शकता. तुमच्या बाजूने तुम्ही काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय तुमचे खिसे अगणित पैशांनी भरू शकत नाही. पुढचा मुद्दा आहे विचार आणि कर्म. श्रीमंत होण्याच्या प्रयत्नातील हे खूप अवघड वळण आहे. इथे तुम्हाला विचार आणि कर्म या दोन्हींचा संयोग साधून काम करावे लागते. या जगात असे कितीतरी लोक आहेत जे मुद्दाम किंवा न कळतपणे आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी काम करतात, तरीही खूप गरीब राहतात. कारण त्यांना जी वस्तू हवी असते ती वस्तू मिळण्याची वेळ येते त्यावेळी ते ती मिळवण्याच्या तयारीतच नसतात. ज्या वस्तूंचा तुम्ही मनातच विचार करीत असता ती वस्तू तुमच्यापर्यंत आणली जात असते, पण तिला आपल्या कर्मानेच मिळवावे लागते. हे तर सिद्ध झालेलेच आहे की तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्याची सुरुवात तुम्ही आता या क्षणी करायला हवी. जी वेळ निघून गेली आहे त्या वेळात तर ते काम तुम्ही करू शकत नाही. तुमची मानसिक अवस्था निरोगी ठेवण्यासाठी हे खूप आवश्यक असते की तुम्ही गेलेला वेळ आपल्या डोक्यातून काढून टाका. त्याचप्रमाणे तुम्ही येणाऱ्या काळातही काम करू शकत नाही, कारण ती वेळ अजून आलेलीच नाही. तर तिथे तुम्ही काम कसे करणार? तसेच त्यावेळी तुम्ही कसे काम करणार हेही आता सांगता येत नाही, कारण ही वेळ अजून आलेलीच नाही. तुम्हाला आता एखादे चांगले काम किंवा कामासाठी पोषक असे वातावरण मिळाले नाही म्हणून तुम्ही आता काम करायचे नाही असे नाही. तसेच योग्य काम किंवा कामासाठी योग्य वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत वाट पाहायची असेही नाही. भविष्यात येणाऱ्या संकटांशी तुम्ही कशा प्रकारे सामना कराल याचा विचार करण्यात तुम्ही तुमचा आजचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही फक्त स्वतःवर ठाम विश्वास ठेवा की अडचणी येतील तेव्हा त्यांचा सामना हुशारीने करता येईल. आत्तापासूनच त्यांचा विचार करण्याचा काय फायदा?
तुमचे सर्व लक्ष भविष्यावर ठेवून तुम्ही वर्तमानात काम करायला लागाल तर तुमचे आताचे काम बुद्धीने केले जाईल, त्यामुळे तुमचे काम योग्य प्रकारे होणार नाही. आपले सारे लक्ष आजच्याच कामांवर केंद्रित करा. दिवसा स्वप्ने पाहण्यात आणि स्वप्नांचे महाल उभे करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या आवडत्या वस्तूंवर आपले विचार केंद्रित करा आणि त्या वस्तूंसाठी आतापासूनच कामाला सुरुवात करा. आपला पुढचा मुद्दा आहे कामाची योग्य वेळ. आपल्या आवडत्या वस्तूचा विचार मूलभूत तत्वापर्यंत पोहोचला म्हणून हातावर हात ठेवून बसू नका आणि परिणामांची वाट पाहू नका. तुम्ही अशा प्रकारे वागलात तर इच्छित वस्तू तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्याच्यासाठी आत्ताच काम करायला सुरुवात करा. याहून चांगली वेळ कधीच येणार नाही. आत्ताची वेळ हीच योग्य वेळ आहे. नंतर कधीतरी आपल्या आवडत्या वस्तूचे योग्य प्रकारे स्वागत करण्याची आपण तयारी करू असा तुमचा विचार असेल तर तसे करू नका. आता लगेच सुरुवात करा. तुमचे काम काहीही असले तरी तुम्हाला आता या क्षणीच कामासाठी तयार व्हावे लागणार आहे. आजच्या वातावरणात जी माणसे काम करीत आहेत त्यांच्यासाठीच तुमची सर्व कामे असायला हवीत. तुम्ही जिथे नाहीत तिथल्यासाठी तुम्ही काही काम करू शकत नाही. कधीतरी तुम्ही जिथे होतात तिथल्यासाठीही तुम्ही काम करू शकत नाही. तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्यासाठीही तुम्ही काम करू शकत नाही. तुम्ही आता या क्षणी जिथे आहात फक्त तिथल्यासाठीच तुम्ही काम करू शकता. कालचे काम तुम्ही योग्य प्रकारे करू शकलात की नाही याचा विचार करू नका. फक्त आजचे काम योग्य प्रकारे करण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न करा. उद्याचे काम आजच करण्यासाठी प्रयत्न करू नका. उद्या ते काम करण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ असणार आहे. गुप्त जादूचे चमत्कारी पद्धती वापरण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या आवाक्यात नसलेल्या कामांसाठी कधीही प्रयत्न करू नका. काम करण्यासाठी वातावरणात योग्य बदल होण्याची वाट पाहत थांबू नका. आपल्या कामातूनच वातावरणात योग्य बदल करा. आताच्या वातावरणात अशा पद्धतीने काम करा की तुमच्या कामामुळे तिथले वातावरणच बदलून जाईल. चांगले वातावरण निर्माण होईल अशा विचाराच्या माध्यमातून त्यावर विश्वास आणि ध्येय ठरवा. तरीही आता असलेल्या वातावरणात मन लावून काम करा. आपले सारे सामर्थ्य आणि बुद्धी लावून काम करा. दिवसा स्वप्ने पाहण्यात आणि स्वप्नांचे महाल उभे करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या आवडत्या वस्तूंवर आपले विचार केंद्रित करा आणि त्या वस्तूंसाठी आत्तापासूनच कामाला सुरुवात करा. पुढचा मुद्दा आहे रिकामे बसू नका. आपली सारी बुद्धिमत्ता फक्त आजचे काम करण्यासाठीच वापरा. श्रीमंत होण्याच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या नवीन पद्धतीनुसार किंवा वेगळ्या प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित अशीही वेळ येऊ शकते की तुमचे आजचे काम बरोबर त्या पद्धतीने होऊ शकते ज्या पद्धतीने तुम्ही हेच काम आजपर्यंत केले आहे. वर्तमान काळात तुम्हाला याच पद्धतीने काम करायचे आहे जे तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने श्रीमंत करते. समजा तुम्ही अशा एखाद्या कामात गुंतलेले आहात आणि हे काम आपल्यासाठी नाही असे तुम्हाला वाटत असेल तरीही तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे काम मिळत नाही तोपर्यंत रिकामे बसून चालणार नाही. आपल्या आवडीचे काम मिळत नाही म्हणून काम करताना निरुत्साही राहू नका. तसेच काम सोडून आळस करू नका. कोणीही माणूस अशा प्रकारे एखादे चुकीचे काम करीत नसतो की तो आता ते योग्य पद्धतीने करूच शकत नाही. कोणत्याही चुकीच्या कामात कुणी अशा प्रकारे घुसत नसतो की त्याला तिथून वेगळे करताच येणार नाही. आपण योग्य प्रकारचे काम करीत आहोत असाच विचार मनातल्या मनात करीत राहा. या विश्वासातूनच तुम्ही तुमच्या आवडीच्या कामाला सुरुवात करू शकता. तसेच आपले मनपसंत काम करण्याचे तुम्ही ध्येयही ठरवू शकता. तरीही आता ज्या कामात आहात ते काम मात्र मन लावून करा. आपले आताचे काम हेच आपल्या आवडीच्या कामापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. आपल्या भोवती चांगले वातावरण निर्माण करण्याचे साधन आहे. आपल्या आवडीच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा तुमचा ठाम विश्वास असेल आणि तसा ठाम उद्देश असेल तर ती परमशक्ती तुम्हाला तुमच्या कामापर्यंत पोहोचविल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एका खास पद्धतीने केलेली कामे तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही एक कर्मचारी आहात, नोकरदार व्यक्ती आहात आणि तुम्हाला असे वाटते आहे की आपल्या आवडीचे काम मिळवण्यासाठी कामाची जागा बदलणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी आपला विचार तुम्ही लगेच सोडून देऊ नका. तुम्हाला दुसरे चांगले काम मिळेल यासाठी वाट पहा. असे झाले नाही तर हाती अपयश येण्याचीच शक्यता असते. तुम्हाला ज्या प्रकारची नोकरी हवी आहे त्यावरच आपले सारे विचार केंद्रित करा. ठाम विश्वासाच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही त्या नोकरीवरच आपले विचार केंद्रित कराल तेव्हा नक्कीच
तुम्हाला ती नोकरी मिळेल. तुमचे विचार आणि विश्वास त्या क्रियाशील शक्तीला प्रेरित करून तुमच्याकडे घेऊन येतील. तुमची कामे त्या शक्तीला प्रेरक करतील. त्यामुळे असे वातावरण तयार होईल की त्यामुळे तुम्ही आपोआप त्या ठिकाणी पोहोचू शकाल ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे आहे. हे प्रकरण संपवित असताना आणखी एक म्हणणे त्याला जोडण्याची माझी इच्छा आहे. एक विचारतत्व आहे ज्यापासून सर्व वस्तूंची निर्मिती झाली आहे, जे आपल्या मूलभूत अवस्थेतच या जगाच्या आत बाहेर सर्व ठिकाणी पसरलेले असून त्यानेच हे सर्व विश्व व्यापलेले आहे. विचारातूनच आकार साकार होतात. कोणीही माणूस फक्त आपल्या विचारातूनच कोणतीही वस्तू निर्माण करू शकतो. त्या परमतत्वाशी आपले विचार एकत्र करून तो या वस्तूंचे निर्माण करू शकतो, ज्या वस्तूंचा मूलतः जन्म आपल्या विचारात झाला आहे. हे सर्व करण्यासाठी माणसाला संघर्षाची भूमिका बाजूला ठेवून कर्मशील व्हावे लागेल आणि आपल्या मनात त्या वस्तूंची स्पष्ट प्रतिमा निर्माण करावी लागेल. ही प्रतिमा आपले ध्येय ठरवून आपण ती मिळवणारच असा ठाम विश्वास करायला हवा. आपल्या उद्देशापासून कधीही विचलित होऊ नका. आपले विचार अंधुक होऊ देऊ नका आणि विश्वास विझू देऊ नका, कारण त्याने इच्छा केलेल्या वस्तू त्याच्या जवळ येतील तेव्हा तो त्यांना मिळवू शकला पाहिजे. 12वा धडा आहे प्रभावीशाली कामे. कोणत्याही एका जीवामध्ये आपल्या निर्माण शक्तीहून अधिक प्राणशक्ती येते तेव्हा त्याच्या अंगात असलेल्या गुणवत्तेचा विकास होतो. त्यातून एक नवीन प्रकारचा जीव तयार होत असतो. त्याच्यात अधिक विकास करण्याची क्षमता नसती तर नवीन प्रकारच्या जीवांचा जन्मच झाला नसता. हा नियम तुम्हालाही लागू होतो. या नियमांचे तुम्ही आपल्या जीवनात पालन करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या विचारांचा वापर करायला हवा. तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही आता या क्षणी सुरू करायला हवे. तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहूनच ते सर्व सुरू करायला हवे. तुम्ही तुमच्या आजच्या स्थितीपासून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतरच विकास करू शकता. कोणताही माणूस आता ज्या ठिकाणी आहे आणि तिथे त्याला जे काम मिळाले आहे ते काम सोडून देऊन प्रगती करू शकत नाही. या जगाचा विकास त्या लोकांनीच केला आहे ज्यांनी आपले आजचे काम आधी पूर्ण केले आहे. पुढचा मुद्दा आहे विकास कसा करायचा. जो कोणी आपले आजचे काम पूर्ण करू शकत नाही तो प्रत्येक बाबतीत मागे पडतो. जे लोक आपल्या हातातील काम पूर्ण करत नाहीत ते मेलेल्या माणसासारखेच असतात. ते समाज, सरकार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेवर ओझे असतात. ते खूप किंमत मोजून दुसऱ्यांच्या माध्यमातून पोसले जातात. जे लोक आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत त्याच लोकांनी या जगाच्या विकासात अडथळा आणला आहे. ते जुन्या जमान्यातील आणि आपल्यापुरताच विचार करणारे लोक आहेत. विकासाला खीळ घालण्याकडेच त्यांचा कल असतो. आपल्याला मिळालेल्या कामाहून कमी काम करणारे लोक असतील तर कोणताच समाज कधीच प्रगती करू शकत नाही. समाजातील प्राण्याच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरच समाजाचा विकास अवलंबून असतो. पशूंच्या समाजात फक्त जन्म देण्यालाच विकास समजले जाते. कोणत्याही एका जीवामध्ये आपल्या निर्माण शक्तीहून अधिक प्राणशक्ती येते तेव्हा त्याच्या अंगात असलेल्या गुणवत्तेचा विकास होतो आणि त्यातून एक नवीन प्रकारचा जीव तयार होतो. त्याच्यात अधिक विकास करण्याची क्षमता नसती तर नवीन प्रकारच्या जीवांचा जन्मच झाला नसता. हा नियम तुम्हालाही लागू होतो. या नियमांचे तुम्ही आपल्या जीवनात पालन करून श्रीमंत होऊ शकता. पुढचा मुद्दा आहे कामाचे परिणाम. प्रत्येक दिवशी यश किंवा अपयश यापैकी काहीतरी एक मिळत असते. ज्या दिवशी तुम्हाला आपल्या आवडीची वस्तू मिळते तो दिवस यशस्वी दिवस असतो. तुम्हाला दररोज अपयश मिळत असेल तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. याउलट जर प्रत्येक दिवशी तुम्हाला यशच मिळत असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. समजा तुमच्या हातात एखादे काम आहे आणि ते तुम्हाला आजच पूर्ण करायचे आहे. तुम्ही जर ते करू शकला नाहीत तर त्या कामाच्या बाबतीत तुम्ही अपयशी झाला असे समजा. याचा परिणाम इतका गंभीर असतो की त्याचा तुम्ही अंदाजही करू शकत नाही. तुम्ही बारीक सारीक कामाचा परिणामही आधीच पाहू शकत नाही. ज्या शक्तींना तुमच्या वतीने कामाला लावले आहे त्या शक्तीही तुम्हाला माहीत नसतात. तुमच्या वतीने केल्या गेलेल्या एखाद्या लहानशा कामावरही बरेच काही अवलंबून असते.
तुम्ही केलेले एखादे बारीकसे कामही तुमच्यासाठी संधीचे अनेक दरवाजे उघडे करून देण्याचीही शक्यता असते. या संधीत अनेक मोठमोठ्या शक्यता दडलेल्या असू शकतात. तो परम विचारवंत या सृष्टीतील वस्तू आणि लोकांच्या माध्यमातून व्यवहाराचा ताळमेळ घालीत असतो. तो तुम्ही कधीच माहीत करून घेऊ शकत नाही. बारीक सारीक कामाबद्दलची तुमची बेपर्वा वृत्ती किंवा ते काम तुमच्याकडून न होणे यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यात तुम्हाला खूप उशीर होऊ शकतो. जे काही आज केले जाऊ शकते ते आजच करा. अर्थात आज करण्यात येणाऱ्या कामांचीही काही मर्यादा असते. ती तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. तुम्हाला तुमच्या शक्तीहून अधिक काम करायचे नाही. तसेच थोड्या वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी तुम्हाला खूप काही धावपळ करायची आहे असेही नाही. तुम्हाला उद्याचे काम आज करायचे नाही की एका आठवड्याची कामे एका दिवसात पूर्ण करायची नाहीत. पुढचा मुद्दा आहे काम आणि यश. तुम्ही किती प्रकारची कामे केली आहेत याला तसा काही अर्थ नसतो, तर तुम्ही काम किती चांगले आणि गुणवत्तापूर्ण केले आहे ही गोष्ट महत्त्वाची असते. कौशल्यपूर्वक केलेले प्रत्येक काम हे एक प्रकारचे यश असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक काम प्रभावीरित्या केले असेल तर नक्कीच तुमचे जीवन हे यशस्वी जीवन असते. प्रत्येक काम आपल्या पातळीवर एकतर यशस्वी किंवा अयशस्वी असते. प्रत्येक काम आपल्या पातळीवर कुशल किंवा अकुशल असते. प्रत्येक अकुशल काम अयशस्वी असते. जर तुम्ही तुमचे सर्व जीवन अयशस्वी अकुशल कामे करण्यातच घालवले तर तुमचे सर्व जीवन अयशस्वी होते. तुमचे प्रत्येक काम अकुशल काम असेल तर तुम्ही जितकी जास्त कामे कराल तितके जास्त तुमचे जीवन विकृत होत जाते. या उलट कौशल्यपूर्वक केलेले प्रत्येक काम हे एक प्रकारचे यश असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक काम कौशल्यपूर्वक केले असेल तर नक्कीच तुमचे जीवन हे एक यशस्वी जीवन असते. अपयशाचे कारण असते अनेक कामे अकुशल पद्धतीने करणे, त्याचबरोबर कुशल पद्धतीने एकही काम न करणे. हे एक स्वयंसिद्ध म्हणणे आहे की जर तुम्ही कोणतेच काम अकुशल पद्धतीने करीत नसाल आणि अनेक कामे कुशल पद्धतीने करीत असाल तर तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. आता तुम्ही जर प्रत्येक काम कुशलतेने करीत असाल तर तुमच्या जीवनात समृद्धी येणे हे अंकगणितासारखे एक शास्त्रच आहे. पुढचा मुद्दा आहे शक्ती तुमची दास आहे. आता एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे तुम्ही प्रत्येक कामाला वेगवेगळ्या यशात कसे बदलू शकता. तुम्ही प्रत्येक कामाला एक यशस्वी काम करू शकता, कारण परमशक्ती तुमच्या बरोबरीने काम करीत आहे आणि परमशक्ती कधी अयशस्वी होऊ शकत नाही. आता शक्ती तुमची दास आहे. प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्ही तिची मदत घेऊ शकता. प्रत्येक काम एकतर सशक्त असते किंवा दुबळे असते. सर्व काही व्यवस्थित असेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने काम करीत असाल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल. आपला विश्वास आणि ध्येय याच्यावर एकाग्रतेच्या शक्तीचा योग्य प्रकारे वापर करून प्रत्येक काम जर काळजीपूर्वक केले तर ते काम जिवंत स्वरूपाचे होऊ शकते. हे तेच कारण आहे ज्यामुळे लोक आपली मानसिक शक्ती आणि शारीरिक काम वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि अयशस्वी होतात. ते एका वेळी आपली बौद्धिक शक्ती कुठे दुसऱ्या ठिकाणी ठेवतात तर काम दुसऱ्या ठिकाणी करतात. त्यामुळे त्यांचे काम योग्य पद्धतीने करू शकत नाहीत. त्यातील अनेकांना तर अकुशलच म्हटले जाऊ शकते. या उलट आपण प्रत्येक काम करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली तर काम कितीही साधारण असले तरी त्यात यश मिळाल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचा आणखी एक नियम आहे, एक यश दुसऱ्या यशासाठी वाट करीत असते. तुमच्या इच्छेच्या दिशेने तुमची प्रगती, तुम्हाला ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तूंचा तुमच्या दिशेने येण्याचा वेग या दोन्ही गोष्टींची गती वाढते आणि त्या वस्तू तुमच्याकडे वेगाने येतात. पुढचा मुद्दा आहे प्रगतीच्या पुढे प्रगतीच. लक्षात ठेवा की प्रत्येक यशस्वी कामाचा परिणाम उत्तरोत्तर जास्तीत जास्त यश मिळवून देणारा असतो. प्रत्येक माणसाच्या मनात आपले जीवन आणखी चांगल्या पद्धतीने जगण्याची इच्छा असते. माणूस जसजसा प्रगती करीत जातो तसतशा काही नवीन गोष्टी त्याच्यासोबत जोडल्या जातात. त्यामुळे त्याच्या इच्छासुद्धा अधिक जास्त फळ देणाऱ्या होतात. दररोज तुम्ही जेवढे जास्तीत जास्त काम करू शकत असाल तितके करा. प्रत्येक काम कुशल पद्धतीने करा. मी जेव्हा असे म्हणत असतो की काम कितीही साधारण असले तरीही ते खूप लक्षपूर्वक करा,
तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नसतो की त्या कामाच्या प्रत्येक घटकावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवा. तर तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत तुमची कल्पना आणि लक्ष त्या कामाच्या विवरणावर केंद्रित करा. ते सर्व जोपर्यंत लक्षात ठेवता येईल तोपर्यंत ठेवा. तुम्हाला जर लवकर आणि चांगले परिणाम हवे असतील तर तुमचा रिकामा वेळ या कामातच लावा. सतत काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक काम केल्यामुळे तुमच्या मनात तुमच्या आवडत्या वस्तूची एक प्रतिमा तयार होते. तिच्यातील बारीक-सारीक तपशील तुमच्या मनात इतके पक्के बसतात की ते सारे त्या निराकार तत्वापर्यंत पोहोचतात. तुम्ही आपल्या कामाच्या वेळी विश्वास आणि प्रामाणिकपणाने तुम्हाला हव्या असलेल्या त्या वस्तूंची प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात चांगली तयार केली आणि आपली सारी शक्ती ते काम करण्यासाठी वापरली तर ते काम कौशल्याने पूर्ण करू शकाल. तुमच्या रिकाम्या वेळी तुमची आवडती प्रतिमा तुमच्या लक्षात तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तुमची चेतना त्या प्रतिमेचे पूर्णपणे ग्रहण करत नाही. ती वस्तू मिळवण्याच्या उत्साहाने तुम्ही इतके उत्साहित होता की फक्त त्याच्या एका विचाराने तुमच्यात काम करण्याची अद्भुत शक्ती निर्माण होते. 13वा धडा आहे योग्य कामाची निवड. आपल्या आवडीचे काम करण्यातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. एखादे काम आपल्याला बळजबरीने करावे लागत असेल तर त्या कामात आपले मन लागत नाही. ते काम केल्याने समाधान मिळत नाही. तसेच आपल्या मर्जीनुसार काम करण्यापासून आपण वंचित राहतो. ज्या कामात आपले मन लागते तेच काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो ही तर पक्की गोष्ट आहे. कोणत्याही विशेष कामाचे यश ते काम करण्यासाठी लागणारी साधने पुरेशा विकसित अवस्थेत तुमच्याकडे आहेत की नाहीत यावर अवलंबून असते. संगीताच्या बरोबरीने चांगल्या पद्धतीने वाजणारी वाद्ये नसतील तोपर्यंत कोणताही माणूस संगीताचा चांगला शिक्षक होऊ शकत नाही. पूर्णपणे विकसित यंत्रांच्या मदतीशिवाय तांत्रिक क्षेत्रात कोणीही यश मिळवू शकत नाही. व्यावसायिक क्षेत्रात लागणाऱ्या उपकरणांच्या मदतीशिवाय कोणीही यशस्वी व्यापारी होऊ शकत नाही. अर्थात एखाद्या खास क्षेत्रासाठी लागणारे कितीही अद्ययावत साहित्य तुमच्याजवळ असले तरीही त्याचा अर्थ त्यामुळे तुम्ही समृद्ध असू शकता असे होत नाही. आम्ही असे अनेक संगीतकार पाहिले आहेत की त्यांच्याकडे खूप योग्यता असूनही ते गरीबच राहिले. त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाची तांत्रिक योग्यता असलेले लोहार वगैरे कामगार पाहिले आहेत तरीही ते श्रीमंत होऊ शकले नाही. ज्यांच्याकडे सर्व प्रकारची साधने असतात तरीही ते यशस्वी होऊ शकले नाहीत अशा व्यापाऱ्यांची संख्या काही कमी नाही. साहित्य हे फक्त साधने असते. चांगली साधने असणे आवश्यकच असते पण त्याचबरोबर त्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करणेही आवश्यक असते. एक माणूस चांगल्या पद्धतीची आरी, रंधा आणि गुणिया घेऊन चांगल्या प्रकारचे फर्निचर तयार करू शकतो. दुसरा माणूस त्याच साहित्याचा वापर करून त्या कामाची नकल करू शकतो पण त्या कामाचा दर्जा मात्र हलका असतो कारण चांगल्या साहित्याचा चांगल्या प्रकारे कसा वापर करायचा हे त्याला माहीत नसते. आपल्या डोक्यातील वेगवेगळे भाग त्या साहित्यासारखे आहेत ज्यांच्याकडून तुम्ही श्रीमंत होण्याचे काम करून घेऊ शकता. तुम्ही तुमच्यासाठी योग्य आणि अशा प्रकारच्या कामाची निवड केली की ज्यात तुम्ही तुमचे डोके योग्य प्रकारे वापरू शकता तर यश मिळवणे तुमच्यासाठी खूप सोपे होऊन जाते. ज्या कामात तुमचे डोके सर्वाधिक चालते त्या कामात थोडे परिश्रम घेऊन तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मात्र त्याच कामात तुमचे मनही लागले आणि त्यातून तुम्हाला समाधानही मिळाले तर तुम्ही खूपच लवकर श्रीमंत होऊ शकता. पुढचा मुद्दा आहे आपली योग्यता आणि कामाची निवड. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की ज्या कामासाठी तुम्ही नैसर्गिकरित्या स्वतःला जास्त योग्य समजता तसेच त्या कामात तुमच्या योग्यतेचा पूर्णपणे फायदा घेतला जाऊ शकतो ते काम तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. मात्र यातही एक गोष्ट आहे. माणूस ज्या योग्यता घेऊन जन्माला येत असतो त्याच्याशी संबंधितच काम त्याने केले पाहिजे असा विचार त्याने करू नये. ज्या योग्यता सोबत घेऊन तुम्ही जन्माला आलेले आहात त्यांचा वापर करून तर तुम्ही यश मिळवू शकतातच पण त्याचबरोबर तुमच्या आत दडलेल्या एखाद्या खास योग्यतेचा विकास करूनही यश मिळवू शकता. कारण सर्व प्रकारच्या योग्यतांचे बीज तुमच्या आत दडलेले असते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे काम करून श्रीमंत होऊ शकता. एखादे काम करण्यासाठी लागणारी योग्यता तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात नसेल तर तुम्ही त्याचा विकास करू शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त त्याच उपकरणांचा वापर करू शकता
ज्याच्यासोबत तुम्ही जन्मले आहात. आपल्या आवडीचे काम करण्यातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. एखादे काम आपल्याला बळजबरीने करावे लागत असेल तर त्या कामात आपले मन लागत नाही. ते काम केल्याने समाधान मिळत नाही. तसेच आपल्या मर्जीनुसार काम करण्यापासून आपण वंचित राहतो. ज्या कामात आपले मन लागते तेच काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो ही तर पक्की गोष्ट आहे. तुमच्या आत दडून असलेली कोणतीही काम करण्याची इच्छाच त्या गोष्टीचा पुरावा असते की ते काम करण्याची तुमच्यात शक्ती आहे. इच्छेमुळेच शक्ती प्रकट होते. संगीत वाजवण्याची इच्छाच ती शक्ती असते जी प्रगट आणि विकसित होऊन संगीत निर्माण करीत असते. मेकॅनिकल पद्धतीने संशोधन करणे ही मेकॅनिकल योग्यता असते जी प्रगट आणि विकसित होऊ पाहते. समजा काम करण्याची कोणत्याही प्रकारची शक्ती नसेल तर विकसित आणि अविकसित काम करण्याची इच्छाच निर्माण होत नाही. जिथे काम करण्याची तीव्र इच्छा असते तिथे या गोष्टीची पूर्ण खात्री असते की ते काम करण्याची शक्ती तुमच्यात आहे. या शक्तीला फक्त विकसित करण्याची आणि योग्य ठिकाणी आणून वापरण्याची फक्त आवश्यकता असते. बाकी सर्व गोष्टी एकसारख्या असल्या तरीही तुम्ही त्याच कामाची निवड करणे गरजेचे आहे ज्या कामाची पूर्णपणे विकसित झालेली क्षमता तुमच्याकडे आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला त्याच प्रकारचे काम निवडावे लागेल जे ध्येय गाठण्याचे तुम्ही मनाशी पक्के केलेले आहे. तुम्हाला जे काम करायचे आहे ते काम तुम्ही करू शकता आणि हा तुमचा अधिकारच आहे की तुम्ही त्याच कामाची निवड करावी जे तुमच्या लायकीचे आहे आणि जे तुम्हाला आवडते. जे काम तुम्हाला आवडत नाही ते काम करण्याचे तुमच्यावर बंधन नाही. तुम्ही ते काम करू नये. तुमच्या मनातील इच्छित ध्येय गाठण्यासाठी ते काम साधनाच्या रूपात करावे लागत असेल तर तुम्ही ते करा. तुमच्या हातून काही चुका घडल्या म्हणून तुम्हाला असे काम करावे लागत असेल जे तुमच्या इच्छेसारखे नसेल तर काही काळासाठी तुम्हाला ते काम करावे लागते. तरीही तुम्ही ते काम असे समजून करा की त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आवडीच्या कामापर्यंत पोहोचू शकता. त्याला आपल्या आवडीच्या कामात रूपांतरित करू शकता. तुम्हाला योग्य पद्धतीच्या कामात लावलेले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते काम सोडून दुसरे काम करण्याची घाई करू नका. काम किंवा वातावरण बदलण्याची योग्य पद्धत म्हणजे स्वतः विकसित होणे म्हणजेच स्वतःचा विकास करणे हे आहे. समजा संधी उपलब्ध आहे आणि काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की हीच योग्य संधी आहे तर अचानक बदल करायला घाबरू नका. पण याबाबत तुमच्या मनात थोडी जरी शंका असेल तर तुम्ही हा बदल करू नका. पुढचा मुद्दा आहे घाई कामाची नाही. क्रियात्मक कामांसाठी कोणतीही वेळ लवकर किंवा घाईची नसते. तसेच त्यासाठी संधीचीही कमतरता नसते. स्पर्धेच्या विचारातून तुम्ही बाहेर येता तेव्हा घाई करण्याची काही गरज नसल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमची जागा घेण्यासाठी कुणीही तयार होऊन बसलेले नसते. इथे सर्वांसाठी खूप काही असते. एक संधी हातातून गेली तरी अनेक संधी येत असतात. वेळेची कोणतीच कमतरता नाही. तुम्हाला जेव्हा संशय असेल तेव्हा वाट पहा. आपल्या अंतर्दृष्टीने पाहण्याचा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा. आपला विश्वास आणि ध्येयावर ठाम राहा. तुमच्या मनात एखादा संशय निर्माण झाला किंवा तुमच्या मनात द्विधा स्थिती असेल तर नम्रतेचा आधार घ्या. आपल्या इच्छेवर 1-2 दिवस अंतर्दृष्टीने विचार करा. तसेच त्या परमतत्वाचे आभार माना ज्याच्या मदतीने तुमची इच्छा पूर्ण होत आहे. असे केल्यामुळे त्या परमतत्वाशी तुमचे इतके जवळीकतेचे संबंध निर्माण होतात की मग तुमच्याकडून कोणत्याही कामात चूक होणारच नाही. बुद्धी हीच अशी एक गोष्ट असते जी माहीत करून घेण्यायोग्य असलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळवित असते. जीवनात पुढे जाण्यासाठी तुम्ही विश्वास आणि ध्येयाच्या साहाय्याने आपल्या बुद्धीचा योग्य ताळमेळ घालू शकता. हे सर्व करीत असताना मनात आभार मानण्याची भावना असायला हवी. भीती, संशय किंवा घाईघाईत काम केल्यामुळे तसेच योग्य ध्येय विसरल्यामुळे हातून चुका होतात. तुम्ही जेव्हा एका निश्चित पद्धतीने काम करीत असता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी मिळत असतात. तुम्ही आपला विश्वास आणि ध्येय याच्याबाबत नेहमी ठाम असायला हवे. तुम्ही त्या परमविचारवंताचे सतत आभार मानित त्याच्याशी जवळीकतेचे संबंध कायम ठेवायला हवेत. तुम्ही जे काही करू शकता ते कुशलतेने करा. तसेच कोणत्याही प्रकारची काळजी, भीती किंवा घाई यापासून मुक्त होऊन करा.
जितक्या वेगाने काम करता येत असेल तितक्या वेगात करा, पण घाई गडबड कधीही करू नका. लक्षात ठेवा की ज्या क्षणी तुम्ही घाई गडबडीने काम पूर्ण करायला निघता तेव्हा तुम्ही कर्मशील न राहता स्पर्धक होता. त्यामुळे तुम्ही पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन पोहोचता. आपण घाई गडबड करीत आहोत असे तुम्हाला वाटेल त्या क्षणी थोडे थांबा. तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे तिच्यावर आपले लक्ष केंद्रित करा आणि त्या दृष्टीने तुम्हाला जे काही मिळाले आहे त्याबद्दल आभार व्यक्त करा. तुमचा विश्वास अधिक जोरकस करण्यासाठी अशा प्रकारे आभार मानणे खूप आवश्यक असते. 14वा धडा आहे विकासाचा प्रभाव. तुम्ही जे काही करीत आहात त्याच्या सहाय्याने विकासाचा प्रभाव पाडा, ज्यामुळे सर्व लोकांवर असा प्रभाव पडेल की तुम्ही विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर आहात. तसेच जो कोणी तुमच्या संपर्कात येईल त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा. तुम्ही आपले काम बदला किंवा बदलू नका, पण ज्या व्यवसायात तुम्ही आहात त्याच्यानुसारच तुमची सर्व कामे व्हायला हवीत. तुम्ही आता ज्या कामात लागलेले आहात त्याचा ठाम प्रकारे वापर करून आपली रोजची कामे एका खास पद्धतीने करून तुम्ही आपल्या आवडीच्या कामापर्यंत पोहोचू शकता. तुमच्या कामामुळे तुम्हाला इतर लोकांशी स्वतः भेटून किंवा पत्र लिहून तुमच्या सर्व प्रयत्नांचा हाच आधार असायला हवा आणि त्यातून तुमचा असा प्रभाव पडायला हवा की तुम्ही विकासाच्या दिशेने जात आहात. सर्वच स्त्री पुरुषांना विकासाच्या दिशेने जायचे असते. निराकार तत्वामुळेच त्यांच्या मनात ही लालसा निर्माण होत असते आणि ती व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असते. पुढचा मुद्दा आहे विकास करण्याची इच्छा. विकास करण्याची इच्छा निसर्गातील प्रत्येक वस्तूत सामावलेली असते. ती या जगातील सर्वाधिक मौल्यवान इच्छा आहे. सर्व मानवी व्यवहार विकासाच्याच तत्वावर आधारित आहेत. अधिक जेवण, कपडे, चांगले घर, अधिक सुखसोयी, अधिक सुंदरता, अधिक ज्ञान, अधिक आनंद अशी प्रत्येक गोष्ट माणसाला अधिक प्रमाणातच हवी असते. जिथे जीवनाचा विकास थांबतो तिथे सर्व काही थांबते आणि मृत्यू येतो. माणसाच्या मनात या गोष्टीचे सहज ज्ञान आहे, त्यामुळेच त्याला सर्व गोष्टी अधिक हव्या असतात. सतत वाढ आणि विकासाचा हा नियम आहे, ज्याच्या सहाय्याने हे सर्व सांगितले आहे. जो अधिक मिळवित असतो त्याच्याकडे अधिक शिल्लक राहते. ज्याच्याकडे कमी असते त्याच्याकडे तेही राहत नाही. जास्त धनाची इच्छा बाळगण्यात कोणतेच वाईट किंवा पाप नाही. ही तर सामान्य जीवन जगण्याची इच्छा आहे. ही एक प्रकारची इच्छाच आहे, कारण ही त्यांच्या स्वभावातील गहन भावना आहे. त्यामुळेच सर्व स्त्री पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होत असतात, कारण त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी लागणारी साधने मोठ्या प्रमाणात मिळत असतात. पुढील पानावर सांगितलेल्या ठाम पद्धतीचा वापर करून त्याचे अनुकरण केल्याने तुम्ही विकासाच्या मार्गावर प्रगती करू शकता. तसेच ज्यांच्यासोबत तुमचे व्यवहार होतील तो तुमच्याकडून या गोष्टी शिकूनच घेईल. तुम्ही एक क्रियाशील केंद्र आहात, ज्यातून सर्वांकडे विकास जात असतो. पुढचा मुद्दा आहे विकासाचा प्रभाव पाडा. या गोष्टीवर तुमचा पक्का विश्वास असायला हवा. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला, मुलाला हा विश्वास द्या. तुमच्याकडून विकली जाणारी वस्तू कितीही बारीक असली तरी, मग ती लहान मुलांचे चॉकलेट असली तरी त्याच्यातही विकासाचा विचार आणा. तुमचे ग्राहक तुमच्या विचारांनी प्रभावित झाले पाहिजेत हे लक्षात ठेवा. सर्व काही याच विश्वासाने करा की तुम्ही एक विकसनशील व्यक्तिमत्व आहात. तुम्ही प्रत्येकाला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहात. तुम्ही जे काही करीत आहात त्याच्या साहाय्याने विकासाचा प्रभाव पाडा, ज्यामुळे सर्व लोकांवर असा प्रभाव पडेल की तुम्ही विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर आहात. तसेच जो कोणी तुमच्या संपर्कात येईल त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा. इतकेच नाही तर तुमच्या सामाजिक वर्तुळात तुम्ही ज्या लोकांना कामाशिवाय भेटत असता, तुम्ही त्यांना काही विकत नसता तरीही त्यांच्यावर तुमच्या विकासाचा प्रभाव पाडा. तुम्ही त्यांच्यावर असा प्रभाव पाडू शकता आणि तुम्ही या गोष्टीवर ठाम आहात की तुम्ही विकासाच्या दिशेने प्रगती करीत आहात. या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवून तुम्ही विकासाच्या दिशेने पुढे जात असता हा प्रभाव तुम्ही पाडू शकता. तुमच्या प्रत्येक कामात हा विश्वास असायलाच हवा. तुम्ही जे कोणते काम करीत असाल ते याच विश्वासाने करा की तुम्ही एक विकसनशील व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही तुमच्याबरोबर इतरांनाही विकासाच्या दिशेने नेत आहात. तुम्ही दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत असल्याचा अनुभव करा. त्याचबरोबर इतरांनाही श्रीमंत करीत आहात. या गोष्टीने सर्वांचा फायदा करून देत आहात. तुम्ही एखादा
गप्पा मारणारा किंवा बढाया मारणारा माणूस पाहत असता तेव्हा तुम्हाला हे जाणवत असते की तो माणूस आतून भित्रा आणि शंखेखोर असतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीतून विश्वास व्यक्त झाला पाहिजे. तुमचे प्रत्येक काम, तुमची प्रत्येक चाल आणि तुम्हाला पाहून हा विश्वास वाटायला हवा की तुम्ही श्रीमंत झाला आहात. ही भावना दुसऱ्यांना दाखविण्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. तुमच्या उपस्थितीत नक्की विकास होईल असा विचार जे करीत असतात ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होत असतात. त्यांना तुम्हाला अशा पद्धतीने प्रभावित करायचे आहे की त्यामुळे त्यांना असे वाटायला हवे की तुमच्याशी जोडल्यामुळे ते नक्की विकास करू शकतील. तुम्ही या गोष्टीची खबरदारी घ्या की तुम्ही त्यांच्याकडून जे रोकड मूल्य घेत असता त्याहून अधिकचे उपयुक्त मूल्य त्यांना द्या. असे करण्यात खरा अभिमान बाळगा आणि सर्वांना ही गोष्ट माहीत करून द्या. असे केल्याने तुमच्याकडे ग्राहकांची अजिबात कमतरता राहणार नाही. पुढचा मुद्दा आहे विकास म्हणजे अधिक श्रीमंती. जिथे विकास मिळेल तिथेच लोक जातील. परमतत्वालाही सर्वांचा विकास हवा असतो. त्याला सर्वजण माहीत असतात. तो त्या लोकांनाही तुमच्याकडे घेऊन येईल ज्यांना तुम्ही ओळखतही नाही. असे झाल्यामुळे तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असतो. तुमच्या अपेक्षेहून जास्त फायदा होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात की तो तुम्ही पाहून तुम्हीच परेशान होताल. तुम्ही दिवसेंदिवस असे काही योगायोग जोडता की त्यातून तुमचा मोठा फायदा होत राहतो. अशा वेळी तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीच्या कामातही जाऊ शकाल. हे सर्व करत असताना तुमच्या विचारात पक्की असलेली ती तुमच्या ध्येयाची प्रतिमा पुसली जायला नको. ते तुम्हाला हवे असते. त्यावरील तुमचा विश्वास आणि ध्येय कोणत्याही परिस्थितीत दूर व्हायला नको. मी तुम्हाला तुमच्या ध्येयाबाबत आणखी एकदा सावध करू इच्छितो. दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याच्या भयंकर लालसेपासून तुम्ही सावध राहायला हवे. पुढचा मुद्दा आहे जीवनाचा विस्तार करा. अविकसित बुद्धिमत्ता आणि कमी समज असलेल्या लोकांसाठी दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याइतके आनंददायी असे दुसरे काहीच नसते. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याची इच्छा बाळगणे हे या जगातील सर्वात मोठे पाप आहे. कितीतरी युगांपासून या पृथ्वी तलावावर त्या राजा महाराजांनी केलेल्या लढायांमुळे रक्ताचे पाट वाहिले आहेत, ज्याचा उद्देश फक्त आपल्या साम्राज्याचा विकास करण्याचा होता. दुसऱ्यांच्या जीवनाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काही केले नाही. जे काही केले ते आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच. आज व्यापार आणि उद्योग क्षेत्रातही हेच लोकांचे ध्येय झाले आहे. देश आपल्या सैन्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असतात. या रुपयांच्या माध्यमातून दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याची पाशवी इच्छा पूर्ण करण्यासाठी लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात. मोठमोठ्या राजकारण्यांप्रमाणे मोठमोठ्या व्यापाऱ्यांनाही आपल्या सामर्थ्याची नशा चढते. ते आपली सत्ता गाजविण्याची लालसा, मालक होण्याची मनीषा, सामान्य लोकांमध्ये श्रेष्ठ समजले जाण्याची लालसा आणि दुसऱ्यांना आपला चमचाभर गौरव दाखवून प्रभावित करू इच्छितात. जे डोके दुसऱ्यावर सत्ता गाजवू इच्छित असते ते स्पर्धक डोके असते. स्पर्धक डोके कर्मशील असू शकत नाही. तुमच्या भोवतालचे वातावरण आणि आपले नशीब आपल्या मुठीत बंद करण्यासाठी आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांवर रुबाब गाजविण्याची काहीच आवश्यकता नसते. मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी तुम्ही या जगाच्या संघर्षात पडता तेव्हा तुम्हाला आपले नशीब आणि वातावरणामुळे यश मिळायला लागते. त्यामुळे मग तुमचे श्रीमंत होणे नशिबावर अवलंबून राहते. त्यामुळे स्पर्धक बुद्धिमत्तेपासून दूर राहा. क्रियाशीलतेच्या सिद्धांताबद्दल जेम्स ऑफ टोलेडो याने केलेल्या नव्या घोषणेहून अधिक चांगल्या स्वरूपात गोल्डन रूल सांगितला जाऊ शकत नाही. मला माझ्यासाठी जे काही हवे आहे तेच मला इतरांसाठीही हवे आहे. 15वा धडा आहे विकसनशील माणूस. मानसिक आणि शारीरिक श्रम दोन्ही एकत्र करून त्यांचा वापर करण्याची मी जी पद्धत सांगितली आहे ती अचूक आहे. ती कधीच अयशस्वी होत नाही. या सूचनांचे जो पालन करतो तो प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री नक्कीच श्रीमंत होते. जीवनात विकासाच्या नियमांचा वापर अंकगणितातील नियमांसारखाच निश्चित आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, श्रीमंत होण्याचा नियमही असेच एक शास्त्र आहे. या आधीच्या प्रकरणात मी जे काही सांगितले आहे ते एक व्यावसायिक, एक मजूर, खरेदी विक्री करणारा एक व्यापारी या सर्वांना एकसारख्याच पद्धतीने लागू होते. तुम्ही डॉक्टर असलात, प्राध्यापक असलात किंवा
एखाद्या मंदिरात पुजारी असलात तर तुम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या जीवनाचा विकास करू शकता. त्यांच्या जीवनातील आनंद त्यांना मिळवून देऊ शकता. त्यांना जीवनातील सत्य समजावून सांगू शकता. तेव्हा ते नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि तुम्ही मग श्रीमंत होऊ शकता. एखादा डॉक्टर जो स्वतःला लोकांचा देव समजत असतो आणि या विचारांवर ठाम श्रद्धा ठेवून विश्वासाने पुढे जात असतो, तो जीवनशक्तीशी इतके जवळचे संबंध निर्माण करीत असतो की त्यामुळे तो खूप यशस्वी होतो आणि त्याच्याकडे रुग्णांचे लोंढेच्या लोंढे येतात. पुढचा मुद्दा आहे ही एक उपचार पद्धती. या पुस्तकात सांगितलेल्या सर्व शिक्षणाचा प्रभाव पाडण्याची क्षमता एका उपचारकर्त्याकडे आहे, तेवढी दुसरी कोणाकडेच नाही. तो उपचाराच्या कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला तरीही उपचार करण्याचे तत्त्व सर्वांसाठी सारखेच आहे आणि सर्वांना एकसारखा उपचार मिळणे खूपच आवश्यक आहे. उपचाराच्या क्षेत्रात विकसनशील माणूस आपल्याला खूप यशस्वी मानतो. तसेच जो विश्वास, ध्येय आणि आभार मानण्याच्या नियमांचे पालन करीत असतो, तो आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येक रोग्यांवर उपचार करू शकतो. धर्माच्या क्षेत्रात जगाला अशा प्रकारचे विद्वान हवे असतात जे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना जगण्याची कला शिकवू शकतील. श्रीमंत बनण्याच्या कलेत यश मिळवलेली प्रत्येक व्यक्ती चांगले आणि यशस्वी होण्यासाठी दुसऱ्याचे मन जिंकण्याची कला जाणते. ती व्यक्ती व्यासपीठावर उभे राहून या सर्व बाबतीत लोकांना प्रवचन देत असेल, दुसऱ्यांना हे शिकवत असेल तर त्याला श्रोत्यांची कमतरता भासणार नाही. हे एक असे तत्त्व आहे जे लोकांना हवे आहे. यामुळे जीवनाचा विकास होईल आणि लोक ते आवडीने ऐकतील. या सर्व गोष्टी जे कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचविल त्याला लोक मोकळ्या मनाने सहकार्य करतील. आम्हाला अशा एका माणसाची आवश्यकता आहे जो जीवन जगण्याची कला एका व्यासपीठावरून यशस्वीरित्या सांगू शकेल. आपल्याला एक असा उपदेशक पाहिजे जो फक्त हेच सांगणार नाही तर त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनातील उदाहरणे देऊन हे सर्व कसे होऊ शकते ते लोकांना सांगू शकेल. आम्हाला असा एक उपदेशक हवा आहे जो स्वतः श्रीमंत होऊन, निरोगी राहून, महान होऊन, प्रेमी होऊन हे जगाला दाखवू शकेल की हे सर्व कसे मिळवता येते. अशी व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा त्याला अगणित प्रामाणिक शिष्य मिळतील. एका अशाच शिक्षकाच्या बाबतीतले हे सत्य आहे की जो मुलांना जीवनात विकासाच्या दिशेने आगेकूच करण्याचे मंत्र पूर्ण विश्वासाने आणि ध्येय नक्की करून शिकवितो. अशा माणसाला कधीही आपल्या कामावरून काढले जाणार नाही. असा शिक्षक आपल्या मनातील विश्वास आणि ध्येय मुलांपर्यंत पोहोचवित असतो, त्यांना शिकवित असतो. हे सर्व गुण त्याच्या स्वतःच्या जीवनाचा भाग असतील तर तो ते मुलांना शिकविण्यात मागे हटणार नाही. असे जे सगळे काही मी एक डॉक्टर, एक प्राध्यापक, एक उपदेशक, एक शिक्षक यांच्यासाठी सांगितले आहे ते एक वकील, एक दंतोपचार तज्ज्ञ, एखादा एजंट अशा सर्वांसाठी सत्य आहे. पुढचा मुद्दा आहे यशस्वी होणारी अचूक पद्धत. मानसिक आणि शारीरिक श्रम दोन्ही एकत्र करून त्यांचा वापर करण्याची मी जी पद्धत सांगितली आहे ती अचूक आहे. ती कधीच अयशस्वी होत नाही. या सूचना आपल्या जीवनात सातत्याने वापरणारा प्रत्येक पुरुष आणि स्त्री नक्कीच श्रीमंत होईल. जीवनात विकासाच्या नियमांचा वापर अंकगणितातील नियमांसारखाच निश्चित आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, श्रीमंत होण्याचा नियमही असेच एक शास्त्र आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरालाही ही गोष्ट त्याचप्रमाणे लागू होते जशी ती सांगितलेल्या इतर लोकांवर लागू होते. आपण श्रीमंत होऊ शकत नाही असा तुम्ही कधीही विचार करू नका, कारण तुम्ही ज्या ठिकाणी काम करीत असता त्या ठिकाणी विकास होण्याची काहीच शक्यता दिसत नसली तरीही किंवा तिथे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असला तरीही हे लोकही आपल्या इच्छांची स्वच्छ आणि स्पष्ट प्रतिमा तयार करून विश्वासाने आणि ठाम निश्चयाने आपले काम सुरू करून श्रीमंत होऊ शकतात. रोज जितके काम करू शकता तितके करा. प्रत्येक काम प्रभावीरित्या आणि यशस्वी पद्धतीने पूर्ण करा. जे काही कराल त्यात यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता, पक्का विश्वास आणि श्रीमंत होण्याचा ठाम निश्चय ठेवा. जे काही कराल त्यात यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता, पक्का विश्वास आणि श्रीमंत होण्याचा ठाम निश्चय ठेवा. हे सर्व करीत असताना आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल पक्षपाताची भावना ठेवू नका.
तुमचे चांगले काम पाहून तुमचे सहकारी आणि इतर लोक तुम्हाला पुढे करतील अशी आशा ठेवूनही काम करू नका. त्यांनी तसे करावे अशी काहीच गरज नसते. कोणताही चांगला कर्मचारी जो आपले काम आपल्या पूर्ण क्षमतेने करीत असतो तो आपल्या मालकासाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र त्याच्या प्रगतीत मालकाला काहीच रस नसतो. तो ज्या ठिकाणी काम करीत असतो त्याहून तो अधिक चांगले काम करण्यासाठी लायक असतो. पुढचा मुद्दा आहे क्षमतेपेक्षा अधिक काम करा. विकास करण्यासाठी आपल्या ठिकाणी राहून आपल्या क्षमतेहून अधिक काम करण्यापेक्षाही काहीतरी अधिक गरजेचे आहे. आपल्या ठिकाणी राहून आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करणारा माणूस नक्कीच प्रगती करेल. आपल्याला काय व्हायचे आहे हे ज्याला स्पष्ट स्वरूपात माहीत आहे तो ते होणारच. त्याचा ते होण्याचा पक्का निश्चय असेल तर असा माणूस नक्कीच प्रगती करेल. आपल्या मालकाला उगीच खुश करण्याची किंवा फुकटची चमचेगिरी करण्याचा प्रयत्न करू नका. काही करायचेच असेल तर आपला विकास करण्याच्या दृष्टीने करा. पुढचा मुद्दा आहे इरादा पक्का तर. काम करताना तसेच इतरही वेळी आपला निश्चय पक्का ठेवा. अशा प्रकारे लोकांशी वागा की तुमच्यासोबत काम करणारे तुमचे मालक किंवा तुम्हाला ओळखणारे सर्व लोक तुम्हाला पाहताच तुमच्या ठाम निश्चयाबद्दल सहज समजू शकतील. तुमच्या चेहऱ्यावरूनच त्यांना हे जाणवायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकासाठी विकासाचे उदाहरण दिले पाहिजे. असे झाल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही आता करीत असलेल्या कामात प्रगती होण्याची शक्यता नसेल तर तुम्हाला आपल्या मनासारखे काम करण्याची संधी लवकरच मिळते. कायद्याचे पालन करून विकासाच्या दिशेने प्रगती करणाऱ्या माणसाला ती शक्ती पुढे जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देत असते. तुम्ही जर एका विशिष्ट पद्धतीने काम करीत असाल तर परमेश्वर तुमची मदत करण्यासाठी स्वतःलाही थांबवू शकत नाही. असे तो आपली स्वतःची मदत करण्यासाठीच करीत असतो. तुमची परिस्थिती आणि औद्योगिक स्थितीत असे काही नाही जे तुम्हाला खाली पाडू शकेल. तुम्ही स्टील ट्रस्टसाठी काम करून श्रीमंत होणार नसाल तर तुम्ही 10 एकरच्या शेतात काम करून श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने काम करायला हवे. या पद्धतीने काम करून तुम्ही स्टील ट्रस्टच्या पंजातून बाहेर पडून फर्मवर किंवा इतर कुठेही काम करून तुम्ही ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी पोहोचू शकता. तुमच्याप्रमाणेच आणखी हजारो लोक वागायला लागले तर त्या स्टील ट्रस्टची अवस्था खराब झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. कारण त्याच्या फर्ममध्ये लोक टिकून राहिले नाहीत तर त्या मालकाला हा व्यवसाय सोडून द्यावा लागेल. अशा ट्रस्टसाठी काम करणारे कोणत्याही माणसाला परवडणार नाही. या ट्रस्टमधील लोक श्रीमंत होण्याच्या सूत्रापासून अनभिज्ञ आहेत तोपर्यंतच तो ट्रस्ट तेथील लोकांना निराशावादी अवस्थेत ठेवू शकतो किंवा मानसिक पातळीवर हे सूत्र अंमलात आणण्यासाठी आळस करणारे लोक तिथे असतात तोपर्यंत. पुढचा मुद्दा आहे संधीसाठी थांबू नका. अशा पद्धतीने विचार करायला आणि काम करायला सुरुवात करा. मग तुम्हाला लवकरच अशी संधी मिळते की जिच्यामुळे तुमचे सारे जीवन सुधारते. अशा संधी लवकरच मिळत असतात कारण परमशक्ती सर्वांच्या आत सर्वांसाठी काम करीत असते. तीच तुमच्यासाठी संधी निर्माण करते. तुम्हाला जे व्हायचे आहे ते होण्यासाठी कोणत्याही संधीची वाट पाहू नका. तुमच्या आताच्या परिस्थितीहून चांगली परिस्थिती असलेली एखादी संधी दिसली आणि ती मिळवण्यासाठी तुमच्या मनात प्रेरणा निर्माण झाली तर ती सोडू नका. तिचा स्वीकार करा. चांगल्या संधीच्या दिशेने हे तुमचे पहिले पाऊल असते. जो माणूस विकसनशील जीवन जगत असतो त्यासाठी या जगात संधी नसणे यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. या ब्रह्मांडात निसर्गात फक्त एकच नियम आहे की येथील सर्व वस्तू फक्त माणसांसाठीच आहेत. सर्व काही मानवजातीच्या विकासासाठीच काम करीत असते. त्यामुळे माणूस एका विशिष्ट पद्धतीने काम करीत असेल तर तो श्रीमंत होणारच. त्यामुळे मजूर वर्गातील प्रत्येक पुरुष किंवा स्त्री यांनी हे पुस्तक अतिशय काळजीपूर्वक वाचायला हवे आणि यात सांगितलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक काम आत्मविश्वासाने करायला हवे. असे केले तर त्यांना जीवनात कधीही अपयश मिळणार नाही. 16वा धडा आहे सावधानता आणि शेवटचा नियम. कोणतीही परिस्थिती इतकी समर्थ नसते की श्रीमंत होण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करीत असताना
त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकत नाही। त्यामुळे तयार असलेल्या नियमांचे पालन करीत काम करूनही पैसे न कमावता येणे म्हणजे 2+2 मिळून 4 न होता काहीतरी वेगळेच होणे होय। बहुतेक लोक या विचारांची टिंगलच करतील की श्रीमंत होण्याचे एखादे सूत्र आहे, कारण त्यांच्या विचारानुसार या जगातील साधनसामग्री मर्यादित स्वरूपाची आहे। त्यांच्यासाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की सामाजिक किंवा शासकीय संस्थांमध्ये काही लोकांनी क्षमता मिळवण्यापेक्षाही काही नियमांमध्ये बदल करायला हवा, परंतु असे काही नाही। अर्थात ही गोष्ट खरी आहे की लोकांनी गरीबच राहावे यासाठी आजकालचे सरकार काम करीत असते, कारण त्यामुळे लोक योग्य पद्धतीने विचार करू शकत नाहीत की योग्य पद्धतीने काम करू शकत नाहीत। पुढचा मुद्दा आहे श्रीमंती होण्याचा निर्धार महत्त्वाचा। सर्व जगातील लोक या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीनुसार काम करायला लागले तर सरकार किंवा औद्योगिक संस्था त्यांना श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही। काम करण्याच्या एकूणच पद्धतीला सुधारण्याच्या दृष्टीने बदलायला हवे। जर लोकांची बुद्धिमत्ता विकसित असेल आणि त्यांना हा ठाम विश्वास असेल की ते श्रीमंत होऊ शकतात, तर ते श्रीमंत होण्याच्या ठाम निर्धाराने प्रगती करू शकतात। तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही। कोणत्याही देशातील लोक कोणत्याही काळात कोणत्याही सरकारच्या अधिपत्याखाली एका निश्चित पद्धतीने काम करून श्रीमंत झाले तर सर्व व्यवस्था बदलण्यात ते यशस्वी होतील। इतकेच नाही तर त्यातून इतर लोकांसाठीही मार्ग मोकळा करतील। पुढचा मुद्दा आहे रचनात्मक मार्गाने श्रीमंती हवी। याच्या बरोबरीने आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। समजा काही लोक स्पर्धा किंवा संघर्षाच्या भावनेने काही गोष्टींचा वापर करून पैसा कमावित असतील तर ते दुसऱ्या लोकांसाठी योग्य नाही, पण त्याऐवजी लोक रचनात्मक भावनेतून काम करून श्रीमंत होत असतील तर ते दुसऱ्यांसाठी उदाहरण देतात। या पुस्तकात सांगितलेल्या मार्गाने पैसे कमावून प्रत्येक माणूस आपल्या धनसंपत्तीच्या काळजीतून मुक्त होऊ शकतो। त्यामुळे इतर लोकांनाही मार्गदर्शन मिळू शकते, त्यांनाही आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग दिसेल। त्यातूनच प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो हा विश्वास निर्माण होऊ शकतो। कोणत्याही देशातील सरकार, भांडवलदारास, प्रतिस्पर्धी, उद्योगधंदे कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही। ही गोष्ट जाणून घेणे सध्या आपल्यासाठी पुरेशी आहे। एका रचनात्मक विचाराच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा तुम्ही सर्वांच्या पुढे निघून आपले एक असे साम्राज्य उभे करू शकता। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे विचार रचनात्मक पार्श्वभूमीवर उभे असलेले हवेत। साधनांची कमी किंवा स्पर्धेच्या पातळीवर कधीही तोडजोड करू नका। जुने विचार कधी तुम्हाला त्रास द्यायला लागले तर त्यांच्यापासून लवकरच सुटका करून घ्या, कारण तुमच्या मनात संघर्षाची भावना निर्माण झाल्याबरोबर त्या परमतत्वापासून मिळणाऱ्या मदतीला तुम्ही पारखे होता। पुढचा मुद्दा आहे तुम्ही एकटेच समर्थ आहात। भविष्यात कधी कुणाची गरज पडेल याची योजना आखण्यावर तुम्ही वेळ वाया घालवू नका, कारण आता या क्षणापासूनच तुमच्या कामात एखाद्या अदृश्य शक्तीपासून मदत मिळायला सुरुवात होते। तुम्हाला आता या क्षणापासूनच आपल्या कामाला योग्य पद्धतीने करायचे आहे। आपल्यावर संकट येईल आणि त्यावेळी आपल्याला कोण मदत करेल याचा विचार करायचा नाही। अशी वेळ जेव्हा येईल त्यासाठी तुम्ही एकटेच समर्थ असता। कोणतीही परिस्थिती इतकी समर्थ नसते की श्रीमंत होण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करीत असताना त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकत नाहीत। त्यामुळे तयार असलेल्या नियमांचे पालन करीत काम करूनही पैसे न कमावता येणे म्हणजे 2+2 मिळून 4 न होता काहीतरी वेगळेच होणे होय। स्वतःला कधीही या प्रश्नांनी परेशान करू नका। तुमच्या कामात अडथळे येतील तेव्हा तुम्ही काय कराल? असे करून तुम्ही आता जे काम करीत असता त्यावरील आपले लक्ष विचलित करीत असता। अशाने तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला काहीही मिळणार नाही। तसे पाहायला गेले तर जीवनात कोणताही अडथळा कितीही शक्तिशाली असला तरीही त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वीकारायला तुम्ही तयार होत नाही तोपर्यंतच तो धोकादायक वाटत असतो। त्यांनी तुम्हाला जबरदस्त पद्धतीने घेराव घातलेला असला तरीही तुम्ही आपली हिंमत कायम ठेवल्यावर तो एखाद्या फुग्यासारखा उडून जातो किंवा धुक्यासारखा विरून जातो। कोणतीही परिस्थिती इतकी समर्थ नसते की
श्रीमंत होण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करीत असणाऱ्या व्यक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकते. त्यामुळे तयार असलेल्या नियमांचे पालन करीत काम करूनही पैसे न कमावता येणे म्हणजे 2+2 मिळून 4 न होता काहीतरी वेगळेच होणे होय. पुढचा मुद्दा आहे अडथळे संकटांचा विचार करू नका. कोणत्याही प्रकारचे अडथळे, संकटे, त्रास आणि उलट परिस्थिती यांचा आधीपासूनच विचार करू नका. त्या जेव्हा समोर येतील तेव्हा काय करायचे ते ठरवता येईल. तुम्हाला असे आढळून येईल की अडचणी येतात तेव्हा त्या त्यांच्याशी सामना करण्याची साधने आणि शक्तीही सोबत घेऊन येतात. काहीही बोलण्याच्या आधी विचार करा. कधीही आपल्याबाबत किंवा आपल्या कामाच्या बाबत तुच्छ विचार करू नका. आपण अयशस्वी होणारच अशी आशा आधीपासूनच ठेवू नका. कोणत्याही वेळेला कधीही वाईट वेळ म्हणू नये. कोणत्याही कामाच्या परिस्थितीला संशयाच्या नजरेने पाहू नका. संघर्षाच्या भावनेने काम करण्यासाठी वाईट किंवा संशयित वेळ असू शकते, पण तुमच्यासाठी नाही. तुम्ही पाहिजे त्याची निर्मिती करू शकता. तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीने पुढे आहात. तुम्ही भीतीवर विजय मिळवला आहे. जेव्हा दुसऱ्यावर वाईट वेळ आलेली असते, त्याचा व्यवसाय बुडीत निघत असतो, तेव्हा ती वेळ तुमच्यासाठी कदाचित चांगलीही असू शकते. हे जग आता निर्माण होत आहे, आता जन्म घेत आहे असा विचार करण्याची सवय लावा. वाईटाकडे ती एखादी अविकसित गोष्ट असल्यासारखे बघा. नेहमी विकास आणि प्रगतीचाच विचार करा. नकारात्मक विचार ठेवूच नका. अशा प्रकारे विश्वास गमावण्यासारखी धोकादायक गोष्ट दुसरी कोणतीही नाही. पुढचा मुद्दा आहे विश्वास कायम ठेवा. कधीही निराश होऊ नका. एखादे काम ठरलेल्या वेळी पूर्ण होत नसेल तर त्याला आपला पराभव मानू नका. तुम्ही आपला विश्वास कायम ठेवला तर तुम्हाला असे आढळून येईल की हे तर काहीच नाही. कोणत्या तरी एकाच ठरलेल्या मार्गावरून चालत राहा. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी असे आढळून येईल की अचानक तुम्हाला असे काहीतरी मिळाले आहे ज्याच्या तुलनेत आधीची वस्तू काहीच मोलाची नव्हती. जे तुम्ही गमावले होते त्याची किंमत तुम्ही आता मिळवली आहे. त्याच्या तुलनेत काहीच नव्हती. तसेच आधी मिळालेला पराभव आता मिळालेल्या यशापुढे झाकोळून जातो. एका विद्यार्थ्याने हे श्रीमंत होण्याचे सूत्र अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात बसविले. या सूत्राचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्यावर त्याला एकदा खूप चांगले परिणाम झाल्याचे आढळून आले. त्याने काही आठवडे या सूत्रावर काम केले. नंतर अचानक वाईट वेळ आली. अशा पद्धतीने सगळी कामे खराब झाली की त्याचा विचारसुद्धा त्याने कधी केला नव्हता. एकदा तर असेही वाटले की जणू काही या सर्व संकटांच्या मागे एखाद्या अदृश्य शक्तीचाच हात असावा, पण तो निराश झाला नाही. त्याने परमेश्वराचे आभार मानले की त्याने आपली इच्छाच सर्वात श्रेष्ठ असल्याचे मान्य केले. त्याने परमेश्वराची कृतज्ञता मान्य केली. थोड्याच वेळात त्याला पहिल्याहून चांगल्या संधी मिळाल्या. त्यामुळे त्याला असे वाटले की आपल्या विचाराहून अधिक शक्तिमान असलेल्या एका विचारशक्तीमुळे त्याचे अधिक नुकसान झालेले नाही. तुम्ही तुमचा विश्वास कायम ठेवला, आपले ध्येय चांगले बांधून ठेवले, देणाऱ्याशी कृतज्ञ राहिलात, रोजची कामे रोज केली आणि प्रत्येक काम एका खास पद्धतीने केले तर अपयशसुद्धा तुमच्यासाठी यश होते. काम करण्याची जी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीने काम करून तुम्ही कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. मग तुमच्यात योग्यता थोडी कमी असली तरीही काही फरक पडत नाही. योग्य पद्धतीचा वापर केल्याने तुमची योग्यता आपोआप वाढत असते. तसे मी या पुस्तकात योग्यता वाढवण्याबाबत काहीच लिहिलेले नाही, पण पैसे कमविण्याच्या पद्धतीचा स्वीकार करणे हे योग्यतांचा विस्तार करण्यासारखेच असते. पुढचा मुद्दा आहे समाधान मानू नका. थोडक्यात हे सर्व असे आहे की कधी समाधान मानू नका, कधी भीतीला घाबरू नका. एके ठिकाणी पोहोचल्यानंतर योग्यता नाही म्हणून तुम्ही अयशस्वी होऊ शकता. तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल तेव्हा योग्यता आपोआपच तुमच्यात येईल. योग्यतेच्या त्याच स्रोताविषयी मी बोलत आहे ज्याच्या सहाय्याने अकुशल असलेल्या लिंकनने सरकारी पातळीवरती आश्चर्यकारक कामे करून दाखविली जी दुसऱ्या कुणासाठीही अशक्य नव्हती तर अवघड मात्र नक्कीच होती. आपल्यावरील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी डोक्यात असलेल्या सर्व बुद्धीला कामाला लावा. पूर्ण विश्वासाने पुढे चाला. ती परमशक्ती नक्कीच तुम्हाला मदत करते. हे पुस्तक वाचा. याला तुमचा सर्व काळचा सोबती बनवा. यात सांगितलेल्या सर्व विचारांचा उपयोग करा. जेव्हा तुमचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसेल तेव्हा तुम्हाला त्या लोकात बसावेसेही वाटणार नाही जे याच्या उलट बोलत असतात.
या विषयाच्या उलट पद्धतीने जिथे भाषण दिले जाते किंवा गीत गायले जाते तिथे जायलाही तुम्हाला आवडणार नाही. निराशावादी साहित्य कधीही वाचू नका. त्याच्या बाबतीत काहीही मत व्यक्त करू नका. तुमच्याकडे असलेला रिकामा वेळ तुमच्या विचारशक्तीचा विकास करण्यासाठी वापरा. कृतज्ञता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. श्रीमंत बनण्याची कला आत्मसात करण्यासाठी जे आवश्यक असते ते सर्व या पुस्तकात आहे. 17वा धडा आहे सारांश. कोणत्याही माणसाला आपला वाटा हवा असतो तेव्हा त्याने या पद्धतीने काम करायला हवे की त्यामुळे त्याला आपल्या सध्याच्या परिस्थितीतून वर जायला मदत मिळेल. त्याने आपल्याच कामाचे रोज परीक्षण करायला हवे. त्याने रोज जितके काम केले तितके यशस्वी पद्धतीने करायला हवे. त्याने प्रत्येक मजुराला काम करण्यासाठी प्रेरित करायला हवे. त्यामुळे त्याचे मन कामात लागेल आणि कामाचा दर्जाही अधिक चांगला होईल. विचारशक्ती खूप मोठी शक्ती आहे. तिच्यापासूनच वस्तू निर्माण होत असतात. विचार आपल्या प्राथमिक अवस्थेतच या जगात प्रवेश करतात. नंतर मग ते आपले निर्मितीचे कार्य सुरू करतात. या तत्वाच्या मदतीने आपण विचार केलेल्या आकाराला मूर्त रूप देत असतो. या सर्व वस्तू विचारशक्तीपासूनच तयार झाल्या आहेत. विचार निर्माण झाल्याबरोबर या जगात सर्वत्र त्याचा प्रसार होतो आणि विचार केलेल्या वस्तूला आकार द्यायला सुरुवात होते. अशाच प्रकारे कोणीही माणूस आपल्या विचारांच्या सहाय्याने कोणतीही वस्तू निर्माण करू शकतो. आपले विचार त्या परमतत्वापर्यंत पोहोचवून त्याच्या मदतीने आपण त्या वस्तू तयार करू शकतो ज्यांचा आपण विचार करीत असतो. असे करण्यासाठी माणसाला संघर्षाच्या पातळीवरून दूर होऊन आपल्या बुद्धीला कामाच्या पातळीवर आणायला हवे. नाहीतर मग तो कधीही त्या परमतत्वाशी आपला मेळ साधू शकत नाही. त्यामुळे फक्त कामाच्या भावनेतूनच काम करायला हवे, संघर्षाच्या भावनेतून नाही. त्या निराकार तत्वाशी माणसाला एकरूप व्हायचे असेल तर त्या परमशक्तीने दिलेल्या नियमिततेच्या बदल्यात त्याचे उपकार व्यक्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. असे केल्यामुळे ते परमतत्व त्या माणसाच्या विचाराशी सहमत होते. त्या परमपिताच्या उपकाराचे ऋण फेडण्यासाठी माणसाने सर्व काही करीत राहायला हवे. त्यामुळे त्या परमपित्याशी त्याचे संबंध कायम राहतील. माणसाच्या मनात त्या सर्व वस्तूंची प्रतिमा असायला हवी ज्या त्याला मिळवायच्या आहेत, निर्माण करायच्या आहेत. त्या परमशक्तीचे आभार व्यक्त करतानाही त्याचे उपकार आपण ध्यानात ठेवायला हवे. त्याने आपल्याला जे काही दिले आहे त्याचे स्मरण करायला हवे. माणसाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्या रिकाम्या वेळी त्याचे लक्ष त्याने आपल्याला काय काय दिले आहे यावरच असायला हवे. ही पद्धत त्या निर्मात्याने आपल्याला मदत करावी यासाठी प्रेरित करीत असते. ती रचनात्मक शक्ती निसर्गाशी एक प्रकारचा ताळमेळ ठेवून विशिष्ट पद्धतीने काम करीत असते. ती वर सांगितलेल्या पद्धतीने काम करीत असते. जो तिच्या विचारांना समजून घेतो त्या परमशक्तीने दिलेला विश्वास आपल्या कामात आणि व्यापारात लावून तो यशस्वी होतो. कोणत्याही माणसाला आपला वाटा हवा असतो तेव्हा त्याने या पद्धतीने काम करायला हवे की त्यामुळे त्याला आपल्या सध्याच्या परिस्थितीतून वर जायला मदत मिळेल. त्याने आपल्याच कामाचे रोज परीक्षण करायला हवे. त्याने रोज जितके काम केले तितके यशस्वी पद्धतीने करायला हवे. त्याने प्रत्येक मजुराला काम करण्यासाठी प्रेरित करायला हवे. त्यामुळे त्याचे कामात मन लागेल आणि कामाचा दर्जाही अधिक चांगला होईल. हे विचार त्याच्या मनात नेहमी राहायला हवे. या विचारांचा त्याच्या सहवासात राहणाऱ्यांवरही काहीतरी परिणाम होत राहील. वर सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करून जो पुरुष किंवा स्त्री मार्गक्रमण करीत राहील ती नक्कीच श्रीमंत होईल. श्रीमंत होण्याच्या बरोबरीनेच त्याला एक स्पष्ट ध्येय, न डगमगणारा विश्वास, अंतरात्म्याची दृढता आणि आभारी राहण्याची भेट त्या परमतत्वाकडून मिळेल. तर अशा पद्धतीने द सायन्स ऑफ गेटिंग रिच या पुस्तकात एकूण 17 धडे आहेत जे आपण बघितले. धन्यवाद.